मराठी सिनेमांनी टेलिव्हिजनचा आधार न घेता, त्याची मदत न घेता स्वतःच्या जीवावर आपला चित्रपट चालून दाखवावा. जे माध्यम आपल्याला बोलवतं ना त्याच्याकडे कधी पाठ नाही फिरवायची. हे कशावरून आलंय? माझी फिल्म बघून आलंय? घाणेकर बघून आलंय का? बालगंधर्व बघून आलंय का? कट्यार बघून आलंय? करोडोंचा सिनेमा प्रमोट करायला ह्या इलॉजिकल वाटणाऱ्या माध्यमाकडे यावं लागतंय ना, म्हणजे ते माध्यम इलॉजिकल नाही आहे. सिनेमे करणारे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत ना, ते जेव्हा टेलिव्हिजनला येतात आणि त्यांना कळतं ना की हां सर हा घ्या सीन, 15 मिनिटात शॉट रेडी होईल, फापलते आहे त्यांची. ते टेलिव्हिजन ते नाही, डोंट, अजिबात नाही. या माध्यमात काम केल्यानंतर माझी एक्सक्लुझिव्हिटी कमी होऊ शकते, हे जरा मला थोडं अडाणीपणाचं वाटतं. कोरोना आला, सगळं बंद होतं, सगळं बंद पडलं, पण तेव्हा टेलिव्हिजननी तारलं होतं. यशात अपयशात अवॉर्ड्स पुरस्कार या सगळ्यापासून मी केव्हाच बाहेर आलोय. पण मला असं वाटतं की जेवढं आपलं काम आहे ना तेवढंच आपण करावं. जे आपलं काम नाही ना त्याच्यात आपण लक्ष घालू नये. त्या दिवशी मी सिनेमाला जय हिंद जय महाराष्ट्र करतो. नमस्कार, महाराष्ट्र टाइम्सच्या मटागट्टामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. काही जोड्या अशा असतात की ज्या आपल्याला पुन्हा पुन्हा छोट्या पडद्यावर म्हणा किंवा मोठ्या पडद्यावर बघाव्याशा वाटतात. आणि काही महिन्यांपूर्वी एक सिनेमा येऊन गेला, तदैव लग्नम, आणि त्याच्यातली जोडी इतकी लोकप्रिय झाली की त्या जोडीला पुन्हा एकदा कोणत्या तरी कलाकृतीतून बघावं अशी प्रेक्षकांची इच्छा होती. आणि ती इच्छा आता एका मालिकेच्या निमित्ताने पूर्ण होतीये. त्या मालिकेचं नाव आहे वीण दोघातलीही तुटेना. आणि या मालिकेची संपूर्ण टीम आज आपल्यासोबत इथे आपल्याशी गप्पा मारायला आले आहेत. आणि त्या मालिकेचा विषय म्हणजे प्रोमो बघूनच उत्सुकता वाढली आहे की नेमकं काय असणार आहे. आणि त्याबद्दलच अनेक गोष्टी उलगडून सांगणार आहेत कलाकार, दिग्दर्शक आपल्यासोबत आहेत. तर आपण त्यांच्याशी संवाद साधूया. तत्पूर्वी मी महाराष्ट्र टाइम्सचे निवासी संपादक समीर कर्वे सर यांना विनंती करते या सगळ्या कलाकार आणि तंत्रज्ञ मंडळींचं स्वागत करावं. अभिनेते सुबोध भावे, अभिनेता राज मोरे, दिग्दर्शक चंद्रकांत गायकवाड, ज्येष्ठ अभिनेत्री सुलभा आर्य, अभिनेत्री तेजश्री प्रधान, आणि अभिनेत्री पूर्णिमा डे. खूप स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं. आपण गप्पांना सुरुवात करूया. सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आणि मालिकेचा विषय साधारण लक्षात येतोय, पण म्हणजे काय निमित्ताने तुमचं, काय कारणाने तुमचं लग्न होतं हे साधारण प्रोमोटला दिसतंय, पण कदाचित तसं नसावं, त्याच्या मागची पुढची काहीतरी गोष्ट असेल. तर सगळ्यात आधी सगळ्यांना विचारायचंय की मालिकेचा विषय तुमच्यापर्यंत, कलाकारांना स्पेशली, की ही गोष्ट तुमच्यापर्यंत कशी आली किंवा तुम्ही त्या गोष्टीपर्यंत कसे पोहोचले. म्हणजे तुमचं कास्टिंग याबद्दल थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. सगळ्या कलाकारांनी सांगितलं तरी चालेल, आणि दिग्दर्शकाच्या पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनीही बोलावं. त्यांनीच बोलावं मला असं वाटतं. त्यांनीच बोलावं. हां सर तुम्हीच बोला. आज चुकीच्या ठिकाणी बसलोय. खरं तर सगळ्यांकडे बघून तुम्हाला आत्ता मे बी विश्वास बसणार नाही, पण जेव्हा तुम्ही पहिला एपिसोड बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की ही कास्टिंग ज्या क्षणी ह्या गोष्टी फायनल झाल्या त्या क्षणीच मला एक दिग्दर्शक म्हणून आणि पूर्ण टीमच्या वतीने एक विश्वास आला की नाही, अतिशय योग्य कास्टिंग जेव्हा होतं ना त्यावेळेस तुम्हाला एपिसोडचं चित्र दिसायला लागतं डोळ्यासमोर. आणि जेव्हा म्हणजे आता असं सांगायला काही वावगं होणार नाही, पण
ही जी टीम दिसते ही फिल्टर झालेली टीम आहे. याच्या आधी बरीच नावं वेगवेगळी होती, पण ते नाव घेताना तरी ते असं असतं ना की कुठलाही एक कॅरेक्टर डोक्यात ठेवून गोष्ट बांधताना रायटरने ज्या काही गोष्टी एक दिग्दर्शकाला सांगितलेल्या असतात त्याच्यामध्ये त्या इमेजमध्ये ना कुठेतरी कमी जास्त असं होत होतं. आणि खरं तर सर्वात आधी पहिल्यांदा जेव्हा ठरलं त्यावेळेस सुबोध दादाचं नाव प्रकर्षाने पहिलंच आलं होतं. फक्त एवढंच होतं की त्याच्या कमिट्समेंट म्हणजे सिनेमा आणि या बाकीच्या क्षेत्रात त्याची बरीच कामं सुरू असतात. सो आम्ही जरा घाबरलो होतो की हे विचारायचं की नाही. आणि खरं तर धाडसाने पहिला फोन मीच केलेला सुबोध दादाला. आणि सुबोध दादाला हे माहीत होतं की याचं कास्टिंगसाठी प्रोसेस ऑलरेडी बऱ्याच काही लोकांचे त्याच्याच आजूबाजूचे मित्र होतं ते, म्हणजे त्यात काही नाही नको आता नको पण मी ते चॅनलच्या मीटिंगमध्ये म्हटलेलं की मी एकदा विचारून बघतो. मला माहीत नाही ते शक्य होईल की नाही, कारण मला दादाचे प्रोजेक्ट्स माहीत आहे येणारे आणि त्याच्या आधी त्याचे काम सुरू असतं. आणि कधी कधी असं असतं ना की तुम्ही एखाद्या गोष्टीसाठी धाडस करता आणि जर मनापासून धाडस केलं तर ते सक्सेस होतं. तर ते सक्सेसची पहिली पायरी सुबोध दादाला मी केलेला कॉल होता खरं तर. आणि त्यांनी गोष्ट काय आहे विचारलं. मी त्याला एक जुजबी गोष्ट सांगितली, खूप डिटेल नाही. आणि तो कुठेतरी बाहेर शूट करत होता. तो म्हणाला की मला आपण उद्या बोलूया याच्यावर. तर मी म्हटलं की मे बी आता काही फार पुढे काही गाडी जाणार नाही आहे आपली. तरी म्हटलं परत मी दुसऱ्या दिवशी परत फोन केला आणि त्याने सांगितलं की ठीक आहे, फक्त ह्या कमिटमेंट्स आहेत, जर त्या होणार असेल आणि ऑलरेडी त्याचे प्रोजेक्ट्स हातात होते. आम्ही म्हटलं करूया आपण, कारण जेव्हा योग्य कास्टिंग होईल तेव्हाच तो शो सक्सेस होईल. कारण हा शोच मुळात खऱ्या पात्रांचा शो आहे. आणि ते पहिलं गोष्ट घडली. सुबोध दादांनी होकार दिला आणि एक विश्वास आला की नाही आपलं कास्टिंग योग्य दिशेने चाललं आहे. त्याच्यानंतर दुसरं कास्टिंग जे सुबोध दादाच्या अपोजिट असणारं होतं आणि त्याच्यासाठी पण बरीच नावं होती. काही ती पण नाही सांगणार मी, कारण शेवटी काय आहे, कोणाला दुखवणं म्हणण्यापेक्षा त्याचा चुकीचा अर्थ पण काढले जाऊ शकतात, तसं काही नाही आहे. पण तेव्हाही ते फिल्टर होताना काही गोष्टी योग्य वाटत होत्या, पण काही नाही याच्यात हा गुण असेल ना किंवा अशा पद्धतीने बोलणं किंवा त्यांची कामं पाहिली होती मी, तर म्हटलं नको असं करत असताना. आणि एक अचानक नाव मीटिंगमध्ये डिस्कस करण्यात आलं की तेजस्वी प्रधान यांना विचारूया का. सो मला थोडी भीती वाटली. भीती म्हणजे चांगल्या अर्थाने भीती याच्यासाठी वाटली की मी काम नव्हतं केलं कधी, पण मी काम पाहिलं होतं. आणि मी म्हटलं मला आवडेल, फक्त त्या झीवर काम करतील की नाही मला माहीत नाही, कारण इतक्या वर्ष ते परत झीवर कमबॅक केला नव्हता त्यांनी, म्हणून. सो म्हटलं एकदा विचारून बघूया त्यांना. आणि मग आमचे जे निर्माते आहेत, कारण त्यांनी काम केलं होतं त्यांच्यासोबत, म्हणजे आम्ही ती फील्डिंग अशीच लावलेली की ज्याने ज्याच्याबरोबर काम केलं त्याने त्याला फोन करायचा. सो त्या पद्धतीने की नकार येण्याची शक्यता थोडी कमी होते याच्यामध्ये, किंवा क्लिअर होतं बाबा करायचं किंवा नाही करायचं, त्याच्यात काही वेळ नाही जात. आणि मग आमचे जे निर्माते हेमंत सोनवणे त्यांनी तेजस्वी प्रधान यांना कॉल केला. मग त्यांच्यात कम्युनिकेट झालं आणि मग आम्ही एक गोष्ट ऐकवण्याची एक मीटिंग ठरली आमची. आणि खरंच म्हणजे त्यांच्याकडे भरपूर प्रोजेक्ट चांगले होते, मला माहीत आहे, त्याचंही नाव नाही सांगणार मी. पण मग आमची ती मीटिंग झाली ज्यात त्यांनी गोष्ट ऐकली आणि त्यांनी सांगितलं एक दिवस. तेव्हा मी पॉझिटिव्ह होतं, कारण मला एक दिवस कोणी सांगितलं की मला असं वाटायचं की ते होईल आता काम, कारण सुबोध दादापासून ती सुरुवात झाली होती. आणि सेकंड डेला तेजस्वी मॅमनी सांगितलं की गोष्ट आवडली आहे, आपण करूया म्हणून. मग त्याच्यानंतरच्या ह्या कास्टिंगला वेळ नाही लागला मात्र. म्हणजे पौर्णिमा बरोबर मी ऑलरेडी तुला पाहतेला काम केलं होतं, सुबोध दादा बरोबर तेव्हा. तर मी हक्काने तिला सांगितलं की अतिशय योग्य कास्टिंग आहे तुझ्या योग्य, तू विचार कर, मला असं वाटतं की तू हे प्रोजेक्ट करावं. आणि तिनेही फार विलंब नाही लावला, प्रत्येकाने एक दिवस मात्र घेतला. हिनेही एक दिवस घेतला पौर्णिमाने, जो एक दिवसाचं जे होतं गणित ते मेंटेन झालं. आणि सेकंड डेला तिने सांगितलं की आपण ते करूया म्हणून. सुलभाताईंचं तर म्हणजे आमच्यासाठी लॉटरी आहे खरं तर. सुलभाताईंनी आमच्या म्हणजे माझ्यासोबत आमच्या टीमसोबत काम करणं ही आमच्यासाठीच खूप मोठी गोष्ट होती. आणि तेव्हाही हो म्हणजे सगळ्यांनी मग ते आमचं ठरलेलं की ज्यांना ज्यांना ओळखतं त्यांना सगळ्यांना सांगायचं की तुम्ही सुलभाताईंना फोन करून सांगा. आणि मग सुलभाताईंचं कास्टिंग त्यांच्याशी बोलणं झालं, गोष्ट त्यांना एक सांगण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचं पात्र मुख्य. आणि ते इतकं ॲप्ट आहे, जेव्हा तुम्ही शो बघाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की हे कास्टिंगला तुम्ही 100पैकी 100 म्हणजे मार्क 100% तुम्ही देऊ शकाल. आणि मग सुलभाताईंचं झालं. राजने माझ्या त्याआधी हिटलरमध्ये काम केलं, त्यामुळे मला
ते फक्त एका ते मी मुद्दामून कारणासाठी- सांगितलं, टाळलं म्हणजे. ठाणं म्हणजे मी यारी रोड अंधेरीला राहते ना वर्सोवा, म्हणून ते नायगावचे तू सोडलेस प्रोजेक्ट आणि मग आता तू ठाण्याला कसं हो म्हणतेस. पण मी म्हणा असं ते त्याच्याच दिवस गेले. अरे नाही, ठाण्याची नाही, माणसं नाही. वाट बघतात माझी, मी कधी येते माझे नातेवाईक, त्या आडाने तू येशील असं हा झालं. प्रांतिक वाद आहे, हा सोडूया आपण. पण मला बरं वाटतं. पण खरंच म्हणजे आमच्यासाठी भाग्याची गोष्ट आहे की सुलभ काम करतात आमच्यासोबत आणि त्यांचा एक वेगळा अनुभव, काम करण्याची पद्धत आणि हे एकंदरीत इथे बसलेला प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या अनुभवाने, कामाने खूप वेगळा आहे आणि त्याच्यामुळे एक कमाल टीम तयार झाली आणि आता ती टीम खूप कमाल करेल असा मला विश्वास. याचं कारण असं की आता इनिशियली काही एपिसोड्स आम्ही एडिट झालेले पाहिल्यानंतर आम्हाला असं वाटतं की नाही, कास्टिंगला आम्हाला खूप वेळ लागला होता. म्हणजे कास्टिंग असं नाही ठरलं की एक मीटिंग झाली आणि कास्टिंगवर ॲक्च्युली 3.5 महिने काम करत होतो आम्ही. 3.5 महिन्यानंतर हे लिस्टमधली लोकं टिक होत गेली आणि आम्हाला म्हणजे मलाही त्याच्यासाठी बरं वाटतं की ते महिने जे आम्ही घालवले ते योग्य रीतीने गेले. सो सुरुवातीलाच जर तुम्हाला हर्डल्स आले तर डेफिनेटली ते प्रोजेक्ट तुम्हाला काहीतरी चांगलं देऊन जाणार असतं, ही साईन असते. आणि मला वाटतं की ते हर्डल्स आम्ही पार केले. 3.5 महिने आम्ही खूप वेगवेगळ्या पद्धतीने त्याच्यावर विचार करणं, हल्ली सगळ्या गोष्टीने विचार केला जातो की त्यांच्या डेट्स अवेलेबल आहेत का, कारण डेली सोप करताना तुम्हाला त्या गोष्टी खूप मॅटर कराव्या लागतात. त्यांचं जसं आता सुलभाताई म्हणा की त्या इतक्या लांबून इतके येतात, असंही होऊ शकतं कधी कधी की एखादा ॲक्टर उत्तम आहे सगळं आहे, पण त्याचा प्रवास तो तिथून इथपर्यंत येणं आणि मुंबईसारख्या ठिकाणी ट्रॅफिक हा एक मूलभूत गरजेपैकी एक गोष्ट झालेली आहे. त्याच्यामुळे तिथे कधी कुठेही ट्रॅफिक लागू शकतं, आर्टिस्ट वेळेत पोहोचला नाही तर डेली सोपचं काय नुकसान होतं हे सगळ्यांना माहीत आहे. पण तरीसुद्धा हे सगळे हर्डल्स पार करून ही टीम तयार झाली. सो आय एम लकी आणि ही कास्टिंग तुम्हाला, विश्वास आहे मला स्वतःलाही की ती तुम्हाला नक्की आवडेल. आता इथे आहेत 5 जण म्हणजे कलाकार, पण व्यतिरिक्तचं कास्टिंग पण तेवढंच तगडं आहे. म्हणजे आता आम्ही 5 जणांबद्दल बोललो, पण माझी आई भारती पाटील करतायत, बाबा आहेत, यांच्या घरात अजून किशोताई आहेत, किशोरी आंबी आहेत. तर कास्टिंग ओव्हरऑलच या मालिकेचं एक खूप छान आहे. आणि टेलिव्हिजन आपण सगळेच पाहतोय आणि आपण बघतोय की हल्ली 1, 2, 3, 4 डोक्यावरनं पाणी, 2 चेहरे पाहिल्यानंतर आपल्याला बाकी सगळी नवीन फळी दिसायला लागते. तर ह्या शोचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य, हा शो का मोठा म्हणावा ह्या शोला, तर मला वाटतं इथे त्या 4 नंबरच्या पुढे जाऊनही आपल्याला 2 चेहरे या प्रोजेक्टमध्ये बघायला मिळणार आहेत. आणि एक दिवस घेण्याचं कारण आता पुन्हा त्याच्या डिटेल्समध्ये मी नाही जाणार आहे, पण जसं चंदू सर म्हणाले की होती तेव्हा प्रोजेक्ट्स आणि त्याच्यातलं एक प्रोजेक्ट चूज करायचं आहे. आणि ॲक्च्युली माहिती आहे का, तो एक दिवस जो घेतला जातो ना, तो जेव्हा आपण म्हणतो ना की आम्हाला 1 दिवस द्या, तेव्हा हे ठरलेलं असतं की हे प्रोजेक्ट करायचं आहे. तो दिवस का मागितला जातो, कारण बाकीच्या ठिकाणी ज्यांना होल्डवर ठेवलं आहे ना, त्यांना योग्य पद्धतीने मिसअंडरस्टँडिंग न होता आपल्याला नाही म्हणायचं आहे. आणि ते म्हणून झाल्यानंतर आपण देऊया, कारण ते आवडलं नसतं तर कदाचित तो 1 दिवस मागितलाच नसता, तेव्हाच सांगितलं गेलं असतं की, कारण आपल्याला माहिती आहे ते वेळेची गरजही माहिती असते आणि समोरच्याला थांबवून ठेवूया नको असंही होतं. सो तो 1 दिवस 99% वेळा ह्यासाठी असतो की बाकी काही अजून दारं उघडी आहेत, ती थोडीशी नीट पद्धतीने, कोणाला वाईट वाटणार नाही अशी बंद करूया आणि मग इथे येऊया पूर्णपणे. सो तसा तो थोडासा वेळ घेतला गेला. आणि चंदू सर बिंग व्हेरी पोलाईट पर्सन, ते 1 दिवस म्हणाले, पण थोडा जास्त वेळ घेतला गेला होता. पण या फायनली आय एम व्हेरी हॅपी, आय एम व्हेरी ग्लॅड अँड सॅटिस्फाईड दॅट आय हॅव टेकन दिस प्रोजेक्ट. मला छान वाटतंय. खरं तर सरांचा जेव्हा कॉल आला होता तेव्हा मला जस्ट एक जिस्ट कळालं होतं की स्टोरी लाईन आणि या सगळ्या गोष्टी. पण जेव्हा मला कळलं की सरांची टीम आहे सगळी सेम, सुबोधदादा आहे, तिथेच मला असं झालं, थोडं येस 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 येसकडे गेलं. कारण मला असं वाटलं होतं की आपण थोडं थांबूयात, थोडा ब्रेक घेऊयात. पण सुबोधदादाचं नाव ऐकल्यावर मी थोड्या कम्फर्ट झोनमध्ये गेली. आणि मला अजून तेजूताईचं नाव माहिती नव्हतं की ती पण असणार आहे. त्याच्यानंतर हळूहळू नावं उलगडत गेली. कारण एक तर झी मराठी आणि झी मराठीबरोबरचं माझं असलेलं नातं खूप स्पेशल आहे. कारण 2018पासून मी जोडली गेलेली आहे. सो हा माझा 3रा प्रोजेक्ट आहे झी मराठीबरोबर.
आणि सेम टीम आहे. सुबोध दादा, त्यानंतर सुलभाताई, तेजूताई, किशोरी ताई, भारतीताई, हे सगळेजण असणार होते. सो ऑफकोर्स धमाल येणार होती. आणि त्या डिपार्टमेंटची अशी बेस्ट माणसं जेव्हा एकत्र, म्हणजे ॲव्हेंजर्स म्हणेन मी, असे एकत्र येऊन करणार होते. त्यामुळे ऑफकोर्स नाही म्हणण्याची काही नाही म्हणायला जागाच नव्हती. फक्त एक दिवस एवढ्यासाठी लागला की ठाणे वो एक दिन तर गोरेगाव टू ठाणे हा जो काही 2 तासांचा ट्रॅव्हल आहे त्यासाठी एक दिवस लागला. पण नो डाऊट ह्याला हो म्हणायचंच होतं. आणि आय एम रिअली लकी की मला परत म्हणजे होमकमिंग #होमकमिंग वाटतंय, परत एकदा माहेरी आल्यासारखं वाटतंय. सो एक दिवस त्यासाठी लागला. अरे थँक्यू काय त्याच्यामध्ये, मला योगाला करण्याचं तेच मला उलट जास्त बरं वाटलं. कारण बरेच वर्ष म्हणजे चालूच होतं, पण काही ना काहीतरी प्रत्येक वेळेला एक चालू असायचं. आणि थोडं मी जरा 25 वर्ष शिकवत पण होते, त्याच्यामुळे ते एवढं टाईम मला असं त्यावेळेला 2-2 करता आली, पण असं नसतं जमलं. आणि मला असं वाटतं मनात करायचं होतं काहीतरी, म्हणून ना मी सारखीशी गुगलवर बघायची. नीट बघतायत नाही व्यवस्थित, पण असं बघायची, नायगावला पण 1.5 तास, ठाण्याला पण 1.5 तास, असं स्वतःच कम्पॅरिझन करत बसायची. अरे मग ठीक आहे ना. मग कोणतरी म्हणाल नायगावची तू नाही म्हणाली होतीस ना आता सध्या प्रोजेक्ट्स नायगाव आहे म्हणून. मग मी म्हटलं नाही असं नाही, म्हणजे माझंच एक्सप्लेनेशन मी काय देत गेले लोकांना काय. मग दुसऱ्यांचं या वयामध्ये तू नायगाव आता अंधेरीहून म्हणजे यारी रोडवरनं तू ठाण्याला जाणार रोज. म्हटलं हो, नायगावला 1.5 तास. म्हणजे हे एक माझं एक वाक्य झालं होतं, नायगावला 1.5 तास आणि हे असं असतं. मग नायगावला नाही म्हणाल नाही. मग घरच्यांनी सांगितलं तुझ्या मनात जे आहे ते तू कर, तुला असं वाटतं. दिस वॉज द ओनली पॉईंट आय थिंक की ज्याच्यामुळे मी थोडंसं 1 दिवसापेक्षा जास्त दिवस घेतले सर. पण पहिल्या दिवस आणि एक तर मनालीचं बोलणं आणि सांगणं, मला असं वाटलं की नाही म्हणजे ही लोक एवढी अशी शक्यच नाही मला नाही म्हणणं याच्यामुळे. त्याच्यामुळे आणि आय एम व्हेरी हॅपी की मी घेतलं योगाला जोडून. आणि मला आणि एका दुसऱ्या प्रोजेक्टचं चाललं होतं कलर्सच्या हिंदीचं, त्यांना मी हो नव्हतं म्हटलं, त्याच्यामुळे पण मला बरं वाटलं. पण एकदा त्यांना हो म्हटलं असतं तर माझी वाट लागली असती. पण खूप बरं वाटलं मला खूप. म्हणजे मला असं वाटच नाही की मी पहिल्यांदा करते किंवा काही जणांमध्ये सुबोधला ओळखत होते, तेजूला एखाद वेळेला भेटले होते, किशोरी, भारती सगळं. पण बाकी सगळेच टीम नवीन होती माझ्यासाठी त्यावेळेला असं वाटलं. पण आता नाही वाटत अजिबातच नाही. म्हणजे मला पण माझ्या घरीच असल्यासारखं वाटतंय, असं बरं वाटतं, छान वाटतं. नाही, माझं थोडं वेगळंच झालं. सो झालं असं की हिटलर शो संपत होता. सो बेसिकली झालं असं की हिटलर शो माझा जस्ट संपला आणि मध्ये काही थोडे दिवस गेले. तेव्हा मला आमची जी क्रिएटिव्ह हेड आहे मनाली ताई, तिचा फोन आला की असं असं एक कॅरेक्टर आहे रोहन नावाचं, जे आम्ही कन्सिडर करतोय तुला आणि बघ तू ऑडिशन देऊन वगैरे वगैरे. सो मी बोललो ठीक आहे आपण ट्राय करूयात. मग मी ऑडिशन दिलं, मग गोष्टी वर्कआउट झाल्या, मग त्यानंतर आमचं बोलणं झालं, सगळं झालं. मग तेव्हा मला रिअलाईज झालं की हे रोहन जे कॅरेक्टर आहे ना ते खूप वेगळं आहे आजपर्यंत जे मी पोर्ट्रे केलं आहे. आजपर्यंत थोडं लवर बॉईश किंवा कोणाचा तरी मुलगा जो असाच आहे, स्पॉइल्ड ब्रॅड टाईप्स तसे केले आहेत शोज. पण ह्या शोमध्ये मी एक मिडल क्लास फॅमिलीतला असणार आहे, ज्यावर घरातली रिस्पॉन्सिबिलिटी आहे, स्पेशली ताईची रिस्पॉन्सिबिलिटी आहे, ताईचं लग्न, मग सोबत एक टँट्रम असणारी गर्लफ्रेंड. सो ते सगळं मला असं वाटलं की हे खूप रिलेटेबल वाटेल लोकांना आणि हे पोर्ट्रे करायला पण खूप मजा येईल, कारण की यात खूप शेड्स असणार आहेत. सो सगळं झाल्यावर पण मी एक खात्रीचा आपला कॉल असतो तो मी चंदू सरांना कॉल केला. सगळ्यांनीच इथे चंदू सरांना कॉल केला आहे. सो मी चंदू सरांना कॉल केला आणि चंदू सरांशी डिस्कशन केलं की असं असं सर आलं आहे, तुम्हाला काय वाटतं. सो सरांनी मला क्लिअरली सांगितलं की राज हे अंडरलाईन होणारं कॅरेक्टर आहे, तू बिंदास देऊ शकतोस आणि तू छान करशील, असं त्यांनी मला एक खात्री पटवली. सो मला पण आतून वाटलं की हां. आणि अर्थातच मोठी मोठी नावं जसे हे सुबोध सर झाले, तेजश्री ताई झाली, सुलभा मॅम झाल्या. सो ह्यांचं जेव्हा नाव कळलं तेव्हा वाटलं की वाव, म्हणजे ह्यांच्यासोबत जेव्हा काम करेन तेव्हा अर्थातच एक वेगळ्याच लेवलला आपल्याला काम करावं लागणार, एक चॅलेंज असणार यांच्यासोबत काम करणं, म्हणजे तेही मला खूप एक्सायटिंग वाटलं. आणि मग येस एक थोडं बोलणं आमचं झालं, मग त्यानंतर कास्टिंग लॉक झालं, मॉक शूट झालं, अशी ही जर्नी झाली शॉर्ट.
नाही, माझा प्रॉब्लेम असा होता की मी तोपर्यंत काही ठरवलं नव्हतं की डेली सोप करायचं का नाही करायचं आहे, कारण लाईनीत फिल्म्स होत्या. माझा 1 दिवसापेक्षा सुद्धा कारण डेली सोप ही शॉर्ट कमिटमेंट नाही आहे, इट्स अ लाँग कमिटमेंट. तुम्हाला एक साधारणपणे वर्षभर त्या गोष्टीबरोबर राहायला लागतं तर तुम्ही कमिट करण्याचा अर्थ आहे. आणि मी आता सगळ्याच भूमिकांमध्ये काम करत असल्यामुळे प्रत्येक डिपार्टमेंटच्या अडचणी मला फार पटकन कळतात. आणि समजा मी याला नाही वेळ देऊ शकलो किंवा तर आत्ता ज्या प्रकारे डेली सोपचं वातावरण बदललं आहे त्या परिस्थितीत माझ्या एकट्यामुळे अख्खी टीम सफर होऊ शकते आणि जे मला नको होतं. मग त्याच्या पाठीमागे क्रिएटिव्हली पण एक ॲक्टरचा डिसिजन असतो की फालतू फिल्म करायच्या आहेत का चांगली सिरियल करायची आहे. मी त्या फालतू फिल्ममध्ये एक कारण नसताना वेळ घालवायचा आहे, ज्या मी करतोच ना, अनंत करतो, त्यामुळे त्याच्यात काही दुःख नाही मला. पण मग त्याला जास्त प्रायोरिटी करायची आहे का एका चांगल्या प्रोजेक्टला वर्षभर द्यायचं आहे, असा एक स्वतःशीच एक विचार झगडा चाललेला असतो. कारण जेव्हा तुम्ही हो म्हणता मग तुम्हाला मागे फिरण्याचा चॉईस नाही, मग तुम्हाला पुढे जायचं आहे. मग ते म्हणण्याच्या अगोदर आधी तुम्हाला सगळे खेळ नीट तपासून बघायला लागतात की ते लागलेत की नाही. मुद्दा चंदूबरोबर काम करायचं का हा नाहीच आहे, कारण तो माझा अतिशय लाडका डिरेक्टर आहे. आमचं ट्युनिंग फार गोड आहे आणि अनेक वर्ष आम्ही एकत्र काम करतो आहे. त्यामुळे तो जेव्हा मला एखादी गोष्ट सांगतो त्याने मला गोष्टही सांगितली नाही आहे जेव्हा मी त्याला हो म्हणालो आहे. मला तिला जेवढं माहिती आहे तेवढंही मला माहिती नाही आहे अजून. हो, पहिल्या दिवशी मी त्याला ऐक सुपोतर आहे ना, असं होणार आहे, ते तसं होणार आहे, असं वगैरे. त्यामुळे मी गोष्ट बघून काम नाही करत, मी माणसं बघून काम करतो. आणि तसं फक्त 1-2 दिवस मी घेतले एवढ्यासाठी की मला स्वतःला एकदा चेक करायचं होतं की खरंच आपली तयारी आहे का. आणि मला हे माहिती होतं मनातनं कुठेतरी की आता हा जर डेली सोप सध्याचं करणार तर ते परत, आणि नुकताच मी एक घोडबंदरची सिरियल संपून शांत चित्ताने पुन्हा मुंबईत काम करत असताना पुन्हा तिकडेच जायला लागणार याची एक मानसिक तयारी करणं, मला बाकी कमिटमेंटपेक्षा सुद्धा प्रवास ही कमिटमेंट माझ्यासाठी खूप मोठी होती आणि ती आता आपण टाळू शकत नाही. आणि मग या सगळ्या गोष्टींची उत्तरं जेव्हा तुला मिळतात की हां आपण करू शकू, मग आपण सांगतो की आपण आहो, मी आहे, आता आपण बाकी सगळं बोलूया. सिनेमा स्थिरावले आहेत ते पुन्हा टीव्हीवर यायला फार धजावत नाही, खूप निवडत नाव आहेत तिची सातत्याने मध्ये मध्ये टीव्ही करत असतात, सिनेमा पण करतात, त्यातलं तू एक आहे. पण तुझं नेमकं रिझन काय की त्याचे सिनेमाचं वलय म्हणा किंवा तो एक चौकट अनेक कलाकार स्वतःला बांधून ठेवतात किंवा एक्सक्लुझिव्ह म्हणजे ते म्हणतात की आम्ही एक्सक्लुझिव्ह आहोत, आम्हाला फार दिसायचं नाही आहे, तर ते तसं एक कारण तुझ्यासाठीचं काय कलाकार म्हणून? एक्सक्लुझिव्ह काम करायला मी इथे आलोय, पण त्या सगळ्या माध्यमात करायला आलोय. एकाच माध्यमात एक्सक्लुझिव्ह काम करायला नाही आलो आहे मी. आणि दुसरी गोष्ट, आपल्याकडचं वातावरण सुदैवाने असं आहे की आपल्याकडचा ॲक्टर सगळ्याच माध्यमांमध्ये काम करू शकतो. ती लिबर्टी त्याला आहे, ते स्वातंत्र्य त्याच्याकडे आहे की तो नाटकातही काम करू शकतो, तो माध्यमातही टेलिव्हिजनमध्ये काम करू शकतो, तो चित्रपटातही करू शकतो आणि तो OTTमध्येही करू शकतो. असं वातावरण बाकी इंडस्ट्रीमध्ये नाही आहे. बाकी इंडस्ट्रीमध्ये तो जर टेलिव्हिजनवरती आला तर याचा अर्थ त्याच्याकडे सिनेमातलं काम नाही असं होऊ शकतं. माझ्या बाबतीत असं म्हणण्याचं कोणी धाडस करणार नाही की माझ्याकडे सिनेमातलं काम नाही म्हणून मी टेलिव्हिजनकडे वळलो, असं म्हणण्याचं कोणी धाडस करणार नाही. माझ्याकडे दोन्हीकडे माझ्याकडे भरपूर काम आहे आणि माझी कशाचीच तक्रार नाही आहे. मला कायम असं वाटतं की माझ्यासाठी माध्यम हे खूप नंतरच्या पायरीवरती येतं. माझ्यासाठी व्यक्तिरेखा आणि कथा या दोन्ही गोष्टी प्रायोरिटी आहेत. ती जर चांगली असेल तर माध्यम कुठलं आहे याने काही फरक पडत नाही. आणि लाँग टर्म कमिटमेंट अशासाठी आहे की जसं तुला पाहते रे जेव्हा मी केलं तेव्हा मी वर्षभर एकही चित्रपट नाही केला, मी काहीच नाही केलं. मी फक्त सिरियल करत होतो. जरी मी कमी दिवस करत होतो तरी मी फक्त सिरियलच करत होतो, मी बाकी काही केलं नाही. अनेक गोष्टी मी सोडल्या. हे करतानाही मला हे असं करावं लागणार आहे ही मला मनाची तयारी करायची होती. आणि आता फक्त ॲक्टर म्हणून नाही तर माझं डिरेक्टर म्हणूनही बऱ्याचशा स्क्रिप्ट्सवरती काम चालू आहे. त्यामुळे हे सगळं आपल्याला झेपणार आहे का, हे आपल्याला पुश करता येणार आहे का, कुठल्याही प्रकारे आत्ता चालू असलेल्या सिरियलच्या तारखा त्याच्यावरती अन्याय न करता माझ्या उरलेल्या वेळात मला ही कामं करता येणार आहेत का, तर हा एक क्वेश्चन मार्क स्वतःशी असतो. आणि तो जेव्हा तुला सगळे टॅग्स ओके मिळतात तेव्हा तू करतोस. आणि असं एक्सक्लुझिव्ह वगैरे मला असं वाटतं हे तुझ्या डोक्यातले मानसिक भ्रम आहेत. असं काही एक्सक्लुझिव्ह वगैरे नसतं. एक्सक्लुझिव्ह तुझं काम असतं, तू कुठेही कर.
तू फिल्ममध्ये केलंस आणि तू चांगलं केलंस तर ते एक्सक्लुझिव्हच असतं, तू माध्यमात केलंस आणि ते चांगलं केलंस तरी ते एक्सक्लुझिव्ह असतं. तुला पाहतरे करताना माझा घाणेकरही रिलीज झाला होता आणि त्याच वेळेस माझी तुला पाहतरे चालली होती, त्याच वेळेस माझं नाटकही चाललं होतं. आणि मला नाही वाटत की माझ्या कुठल्या कामांवरती मी टेलिव्हिजनमध्ये काम केलं म्हणून परिणाम झाला आहे. आणि दुसरी गोष्ट की जेव्हा आपण एखाद्या माध्यमाचा आदर करतो ना, तेव्हा तुम्हाला कमिटमेंट नाही देता वर्षभर, हा भाग मी समजू शकतो. पण या माध्यमात काम केल्यानंतर माझी एक्सक्लुझिव्हिटी कमी होऊ शकते, हे जरा मला थोडं अडाणीपणाचं वाटतं. किंवा मला हे त्या माध्यमाचं केलेलं चुकीचं अर्थ त्यातनं काढतोय आपण असं मला वाटतं. कारण चित्रपट ज्याची काही गॅरंटी नाही आहे, तो पूर्ण होईल की नाही याची गॅरंटी नाही आहे, तो लोकांपर्यंत जाईल की नाही याची गॅरंटी नाही आहे, गेला तर तो थिएटर त्याला मिळतील की नाही याची गॅरंटी नाही आहे, थिएटर मिळालं तर तो 2 दिवसाच्या पलीकडे राहील की नाही याची गॅरंटी नाही आहे, त्याच्यानंतर तो उतरल्यानंतर तो OTTवरती येईल की नाही याची, म्हणजे कुठल्याच प्रकारची गॅरंटी त्या माध्यमात नसतानाही तुम्ही एक्सक्लुझिव्ह म्हणून करता. आणि ज्या माध्यमाची तुम्हाला लोकांच्या घरी 100% जाणार ही गॅरंटी असताना तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता, जस्ट बिकॉज तो छोट्या एका TV मध्ये येतो ते. पण त्याचं पेनिट्रेशन, त्याची लोकांपर्यंत जाण्याची क्षमता ही सिनेमाच्या पेक्षा सुद्धा कैक पटीने जास्त आहे, हे तुम्ही कधी मान्य करणार आहात. आणि तिसरी गोष्ट महत्त्वाची की जे सिनेमावाले असं म्हणतात की आम्ही टेलिव्हिजन, ते मला असं म्हणायचं आहे की सिनेमानी, मराठी सिनेमानी टेलिव्हिजनचा आधार न घेता, त्याची मदत न घेता स्वतःच्या जीवावर आपला चित्रपट चालून दाखवावा. हे ज्या दिवशी मराठी सिनेमाला जमेल त्या दिवशी मराठी सिनेमातल्या लोकांनी म्हणावं की हां, टेलिव्हिजन जरा असं माध्यम आहे. जोपर्यंत तुम्हाला टेलिव्हिजनची मदत लागते तुमचा सिनेमा पोहोचायला, तोपर्यंत ती टेलिव्हिजनची ताकद आहे हे मान्य करा. तुम्ही करू नका, पण त्याची ताकद आहे हे मान्य करा आणि मग पुढे जा. करायचं नाही की दॅट इज युअर चॉईस, पण ते माध्यम, ते टेलिव्हिजन, ते नाही, डोंट, अजिबात नाही. ते माध्यम आहे, त्याची एक स्वतःची ताकद आहे. तिथे काम करणारी अनेक भरीभुरी माणसं आहेत. विजय तेंडुलकरांनी सुद्धा टेलिसोप लिहिला होता, डॉक्टर लागूंनी सुद्धा टेलिसोपमध्ये काम केलं होतं, मी पाहिलंय. त्यामुळे त्या माध्यमाला नका नावं ठेवू. तुम्हाला जमत नाही हे कबूल करा, किंवा तुम्हाला करायचं नाही हे कबूल करा. माध्यम वाईट नसतं, आपले विचार त्या माध्यमाबद्दलचे चुकीचे असतात. जेव्हा असं कलाकार म्हणतो, इतर सिनेमातले कलाकार म्हणजे आपलेच मित्रमैत्रिणी म्हणतो की अरे TV नको रे, TV मला नाही. आणि तेव्हा तुझ्यासमोर अशी परिस्थिती आली आणि तू नेमकं या सगळ्याला कसं फेस करतेस, बिंग अ TV सातत्याने काम करत असतात? मी ना TV करत असताना मी माझ्या दुसऱ्या नाटकामध्ये प्रशांत दादा होते माझ्याबरोबर, दामले. आणि प्रशांत दादांनी कार्टी काळजात घुसली नाटक मी त्यांच्याबरोबर करत होते आणि फार सहज बोलून जातात दादा कधीतरी काहीतरी. आणि आमच्या नाटकाच्या अगदी पहिल्या काही 25 प्रयोगांमधलीच गोष्ट असेल, ते मला बोलता बोलता म्हणाले, तेजू, जे माध्यम आपल्याला बोलवतं ना त्याच्याकडे कधी पाठ नाही फिरवायची. आणि ते वाक्य, तो दिवस 2014 सालचा, 15 सालचा आणि आजचा दिवस, मी ते विसरलेलेच नाही आहे. आणि टेलिव्हिजन हे माध्यम माझ्यासाठी इतकं करेक्ट ठरलंय आयुष्यात. आणि ते एक माध्यम आहे की मला ना खात्री आहे हे माध्यम मला बोलवणार, आणि मी आजपर्यंत कधीही त्याच्याकडे पाठ फिरवली नाही. आणि मी पूर्ण एका शब्दाशी सहमत आहे सुबोध दादाच्या. कारण नावं न घेता, पण हे जे एक्सक्लुझिव्ह सिनेमे करणारे मोठे मोठे ॲक्टर्स आहेत ना, ते जेव्हा टेलिव्हिजनला येतात आणि त्यांना कळतं ना की हां सर, हा घ्या सीन, 15 मिनिटात शॉट रेडी होईल, फापलते त्यांची. त्यामुळे ना टेलिव्हिजनला दिवसाला 15 किंवा 18 सीन सुद्धा आम्ही कधीतरी करतो. त्यात कधीतरी तुम्हाला 2 पानं सलग बोलायची असतात आणि तो सीन तुम्ही सेटवर आल्यावर तो ना होतोय, थोडी करेक्शन आहे, तो लिहून येतोय आणि तो आल्यावर डिरेक्टर तुम्हाला बिचारा त्याला कॉपरेशन द्यायचं असतं, पण त्याला घड्याळही दिसत असतं, त्याला वेळही दिसत असतो, त्याला प्रोड्युसरचं प्रेशरही दिसत असतं. सो तो बोलत नसला ना तरी पण ती एक वाईब जाणवते की आहेस का रेडी, करूया का. सो मला वाटतं ना टेलिव्हिजन मध्ये तुमच्या मेंदूला जो एक पेस मिळतो किंवा जो एक स्पीड विचारांचा, त्या थॉट प्रोसेसचा, स्मरणशक्तीचा, ह्या सगळ्याचा जो स्पीड आहे ना, तो मॅच करणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे हो,
कदाचित टेलिव्हिजनमध्ये फिल्मला जितका जास्त लॉजिकचा विचार केला जातो तितका लॉजिकचा विचार केला जात नसेल, पण तो विचार न करण्यामागेही हा विचार असतो की तितकं लॉजिकली आयुष्य न जगणारी माणसं हे माध्यम पाहतात, त्यामुळे ते जेवढ्या लॉजिकली जगतात आपण तेवढंच लॉजिक त्यांना देऊया. कारण हे त्यांनाही टेलिव्हिजन हे इतकं अप्रतिम माध्यम आहे की जिकडे तुमचा IQ 0 पासून IQ एक्स्ट्रीम पर्यंतची सगळी लोक टेलिव्हिजन पाहत असतात. त्यामुळे ना एखाद्या सीनवरून किंवा अरे आज परवा ना इथून पास होताना तो सीन चालू होता, अरे काय फालतुगिरी चालू होती, तुम्ही अख्खा शो बघताय, तुम्ही त्याच्या पुढे मागे त्याच्या आगापिछा तुम्हाला माहिती आहे नाही माहिती. त्यामुळे खूप सहज टेलिव्हिजनबद्दल बोललं जातं. पण इथे मला प्रकर्षाने सांगावंसं वाटतंय, करोना आला, सगळं बंद होतं, सगळं बंद पडलं, पण तेव्हा टेलिव्हिजननी तारलं होतं. आणि फक्त मराठी इंडस्ट्रीला नाही, प्रत्येक इंडस्ट्रीला. कारण टेलिव्हिजन होता. किंवा कितीही मोठा सिनेमा तू कर, मग तिथे तो शाहरुख खान असू दे किंवा आपल्या इंडस्ट्रीतला कुठलाही सुपरस्टार असू दे, जसं सुबोधदादा म्हणाला, तुम्हाला आज तुमचा तो करोडोंचा सिनेमा प्रमोट करायला ह्या इलॉजिकल वाटणाऱ्या माध्यमाकडे यावं लागतंय ना, म्हणजे ते माध्यम इलॉजिकल नाही आहे. आणि काही म्हणा, मला जेवढा अनुभव आहे किंवा आता मला जितकी म्हातारी माणसं स्पेशली किंवा कुणीही येऊन म्हणतं ना, अरे लोकांची ना आयुष्य चालतात त्याच्यावर. आज ना जी म्हातारी माणसं आहेत, ज्यांची मुलं आज बाहेर गेलेली आहेत ना, ती माणसं, तुझा आज आमचा 7:30चा टेलिकास्ट आहे, तर 7:30 ते 8 वाजता नंतर ते ना दुसऱ्या दिवसाच्या 7:30ची वाट बघत जगतात. त्यामुळे हे माध्यम हे फक्त एंटरटेनमेंटचं माध्यम नसून हे ॲक्च्युली काही माणसांची, रादर काही मोठ्या संख्येने येणाऱ्या माणसांची ना जगण्याची गरजसुद्धा आहे. कारण ही माणसं सांगतात, आता मला ह्याचा झीचीच एक पूर्वी सिरियल करत असतानाचा एक अनुभव आहे, मी खूप वेळा तो सांगितलाय, पण मला आता इथे पुन्हा एकदा नमूद करावं असं वाटतोय. मी बस स्टॉपवर शूटिंग करायचे 10-12 वर्षापूर्वी. तेव्हा एक माणूस आला, मला प्रोडक्शनवाला एका माणसाला धरून घेऊन आला माझ्याकडे आणि तो मला म्हणाला, मी जात होतो ना तेव्हा तुमचा आवाज ऐकला ताई आणि मी थांबलो. तर माझं असं झालं ओके. आणि मला तोपर्यंत लक्षात नाही आलं, त्यांच्याशी बोलायला सुरुवात केल्यावर मला लक्षात आलं की त्यांना दिसत नाहीये, ते जे आजोबा आहेत ते अंध आहेत, त्यांना दिसत नाहीये. आणि ते मला म्हणाले की मला तुमचा आवाज आला आणि मी थांबलो ना. आणि मग त्यांनी खिशातून त्यांचं पाकिट काढलं आणि त्या पाकिटातला फोटो दाखवला बायकोचा. तर तो फोटो बघून तुम्ही गेस करू शकाल की त्यांनाही दिसत नाही. आणि ते म्हणाले की तुमची सिरियल ऐकतो आम्ही रोज ऐकतो तुमची सिरियल, आणि माझ्या बायकोसाठी आणि माझ्यासाठी ना हे मॅटर करतं, आम्ही त्याच्यासाठी जगतो. आज संपली ना की आता उद्या काय होईल, उद्या हिच्या आयुष्यात काय होईल, उद्या कसं घडेल. सो हो, प्रत्येक घरात काम करणारा माणूस, कधीतरी तुमची ज्ञानेंद्रिय सक्रिय नसलेला एखादा माणूस किंवा त्या गावाकडे न शिकलेली बाई जी खूप सफाईदारपणे स्वतःचं घर सांभाळते ती बाई, त्यांच्यापासून ना आजची इंटेलिजंट माणसांपर्यंत, की जिथे आज मुंबई पुण्याचा जो आपण एक फार शिकलेला सवरलेला क्राऊड म्हणतो तिथपर्यंत सगळी माणसं टेलिव्हिजन बघतात. त्यामुळे मी तर ऐकतच नाही. जर कोणी म्हणत असेल, किंवा मी म्हटलं ना आज माझं हे आता 20वं वर्ष आहे करिअरचं, पण माझं कधीही आयुष्यात या 20 वर्षात मला 20 सेकंदही हा विचार मनात आला नाही आणि धाडसही झालं नाही की आता ह्याच्यापुढे मी सिरियल करणार नाही हे म्हणण्याचं. कारण हे अत्यंत शाश्वत आणि हे चालू राहणारं माध्यम आहे. तुम्ही कितीही पुढे जा, टेलिव्हिजन हे कायम तारत राहणार. आणि फक्त आपल्या मराठी भाषेला नाही, प्रत्येक भाषेतलं टेलिव्हिजन हे तितकंच महत्त्वाचं कायम असणार. आता तेजस्वीने खूप चांगले मुद्दे मांडले, सुबोधने सुद्धा. पण म्हणजे ती जसं म्हणाली तसं की विशिष्ट प्रेक्षक वर्ग म्हणजे वयोगटामध्ये मी म्हणतेय की ते जोडले जातात, त्या इमोशनशी जोडले जातात. तर मी पुन्हा आपल्या मालिकेकडे त्याच मुद्द्यावरून येते की सगळ्याच मालिका नातेसंबंधांवर आहेत, कुठल्या ना कुठल्या तरी एक पैलूवर आहेत. तर आपली जी मालिका आहे त्याच्यात तर बरेच नातेसंबंध दिसत आहेत, कारण की भरपूर नाती दिसत आहेत. प्रत्येकाचं कुटुंब, नायक नायिकेचं कुटुंब मोठं आहे. तर काय वेगळा धागा नातेसंबंधांमधला बघायला मिळणार आहे? खरं तर हे कास्टिंग बघून तुम्हाला कळलं असेल, इथे ना खूप नाती तीच आहे. नाती काही वेगळी नसतात आयुष्यात, भाऊ बहीण नवरा बायको हीच असतात. पण हे करत असताना ना एक मॅच्युअर लव्ह स्टोरी तुम्हाला या माध्यमातून बघायला मिळेल. आणि ती अतिशय एक असतं म्हणजे की
लव्ह स्टोरी आणि एक असते मॅच्युअर लव्ह स्टोरी. मॅच्युअर लव्ह स्टोरीमध्ये ना नेहमी भावनांची गुंतागुंतीपेक्षा नात्यांची गुंतागुंत खूप असते. कारण जेव्हा आपण एक जबाबदार माणूस म्हणून जगायला लागतो आपल्या घरात, तेव्हा आपल्याला आपल्या आयुष्यात येणाऱ्या माणसासोबत आपल्यासोबत असणाऱ्या माणसांनाही तितकंच महत्त्व द्यावं लागतं आणि ते साहजिक असतं, कारण ते त्याच्याच आयुष्याचे भाग बनलेले असतात. तर त्याच्यामुळे ना ती गंमत खरी ना जास्त वेगळी होते. रेग्युलर आयुष्यात तर आपण सगळ्याच गोष्टी सहजपणे टाळू शकतो किंवा एखाद्या गोष्टीला सहज नकार देऊ शकतो, कारण माझ्याकडे त्या नात्यांची तशी जाणीव नाही. पण जेव्हा आपण एका मॅच्युअर वयात येतो ना, तेव्हा आपल्याला प्रत्येक गोष्टींची जाणीव असते. म्हणजे सुबोध दादाचं पात्र किंवा तेजस्वीचं पात्राची गंमतच ती आहे की एक जबाबदारी घराची, प्रत्येक नात्याची, आणि ते करत असताना आता एक नवीन नात्याला सामोरं जायचं आहे, जे सामोरं जाताना सुद्धा खूप कॉन्ट्रास्ट व्यक्तिमत्व आहे. म्हणजे सुबोध दादाच्या पात्राचा स्वभाव, त्याचं वागणं बोलणं, त्याच्या आयुष्यातली त्याची एक ड्रीम गर्ल आहे खरं तर. म्हणजे या वयासुद्धा त्याच्या डोक्यात एक ड्रीम गर्ल आहे आणि अतिशय त्याची कॉन्ट्रास्ट ड्रीम गर्ल त्याच्या आयुष्यात येते. आणि नेहमीच म्हणजे आपल्याला नेहमी प्रत्येकाच्या आयुष्यात एक ड्रीम गर्ल असते, प्रत्येक मुलीच्या आयुष्यात प्रत्येकाचं एक स्वप्नवत जग असतं. पण जेव्हा स्वप्नवत जग आपलं चालू असतानाच वास्तव आपल्यासमोर एक अचानक वेगळं चित्र घेऊन येतं ना, तेव्हा मात्र आपल्या पायाखालची जमीन सरकते आणि आपल्याला असं वाटायला लागतं की अरे भलतंच आयुष्य सुरू झालं. खरं तर याच मोडवर गोष्ट सुरू होते, पण हळूहळू करतं की आपण काही लोक त्याला नशीब म्हणतात, काही म्हणतात की प्रार्थना आहे, काही लोक बोलतात नाही देवाने पाठवलं असेल, अशा आपण त्या सोयीने त्या गोष्टी जोडलेल्या असतात. पण खरी गंमत तीच असते. म्हणजे जसं मी मगाशी आमच्या आता प्रेस कॉन्फरन्सला एक छान पोस्टर्स लावला होता. त्या पोस्टर्स असा होता की प्रोमोमधलाच होता तो, की सुबोध दादा आपला त्याला तो गुलाबजाम म्हणजे त्या बेसिकली त्याला सगळ्यात जास्त गुलाबजाम आवडतो, म्हणजे खाण्याचं खूप त्याची आवड आहे. आणि इथे मात्र त्याला वाटतं की या मुलीला काही गुलाबजाम आवडणार नाही आणि ती मुलगी त्याच्या ताटातनं उचलते खाते. हा प्रोमोमधला भाग होता आणि तसाच पोस्टर होता. पण त्याच्यामध्ये ना त्याची मुवमेंट खूप छान होती की तेजस्वी आमकडे असा एक गुलाबजाम हातात आणि दादा असा करतो. सो माझ्यासाठी ते पोस्टर एक वेगळ्या गोष्टीचं होतं की जेव्हा नात्यांमधले प्रॉब्लेम्स, आयुष्यातले प्रॉब्लेम्स तुम्ही जर छोटे म्हणून बघाल ना, तर ते नातं गोड होतं. सो हीच ती गोष्ट आहे खरं तर. म्हणजे मला ते पोस्टर इतकं बोलकं वाटलं माझ्यासाठी की मी स्वतःला हे केलं की नाही, माझी ही गोष्ट आहे, मला हे सांगायचं लोकांसमोर. सो मला असं वाटतं की एक मॅच्युअर लव्ह स्टोरी तुम्हाला बघायला नक्कीच मिळेल. नात्यांची तर गोष्ट आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आता टेलिव्हिजनवरनं जे काही गोष्ट सुरू होती त्याच्यामध्ये पण एक नवीन हे आहे की खूप बटबटीतपणा आला आहे त्या टेलिव्हिजनला. सो त्यालासुद्धा छेद देणारा हा शो आहे हे मी नक्की सांगेन. खूप जेवढ्या म्हणजे डेफिनेटली की प्रत्येक गोष्टी जेवणात आपल्याला जसं सगळ्या भाजी मिरची चटणी सगळं लागतं, तर ते एक छान जेवण तयार झालं म्हणतं, तसं प्रत्येक कथेत पण असतं. त्याला स्पाइस लागतो, त्याच्यात एक गोडवा लागतो. ह्या सगळ्या गोष्टींचं मिश्रण याही मालिकेत आहे. पण त्याचा एक ना काय बोलतो त्याला एक जगण्याच्या पातळीवरचाच त्याचा आकार ठेवलेला आहे. त्याला खूप ओव्हर द टॉप नाही केलं आम्ही आणि मुद्दामून आम्ही नाही तो आणि सगळे मिळून आम्ही ते टाळतोय. खरं तर टाळणं कठीण असतं, कारण साधी गोष्ट आहे की आपण एक व्यवसायाचा भाग आहोत त्या, आणि व्यवसायात जे चालतं ते आपल्याला करावं लागतं. म्हणजे काही गोष्टींना उत्तरं नसतात, कारण तो व्यवसायाचा भाग आहे. पण इथे आम्ही आणि मी खरंच काय बोलतो लकी असेल की माझ्याबरोबर कामं करणारी इतकी नैसर्गिक लोक आहे ना, ते कधीच मी ॲक्टिंग करतोय हा भावच आणत नाही. आणि ते उलट त्याच्यामधून चांगलं आणि वाईट निवडणं हे सगळ्यात जास्त कठीण असतं. सो मी ही मालिकेसाठी मी विद्यार्थी आहे आणि हे शिक्षक आहेत माझे असं. आणि मला रोज एक नवीन सीन करताना किंवा प्रत्येक गोष्ट करताना असं वाटतं की नाही हे छान करूया. आणि आत्तापर्यंत जे काही शूटिंगच्या माध्यमातून आम्ही जे काही केलेलं आहे त्याच्यामध्ये हीच गोष्ट खूप छान होती की सगळ्यांचा म्हणजे जे काय वीण आहे आमची ती अतिशय घट्ट होत चालली आहे. त्याचं कारण असं की आम्हाला सगळ्यांना टेलिव्हिजनबद्दल प्रचंड आदर आहे, प्लस आम्हाला टेलिव्हिजनमध्ये सुद्धा छान काही होऊ शकतं हे करण्याची आमची सगळ्यांची तयारी आहे आणि ते आम्ही मांडतोय. त्यामुळे ही गोष्ट एक मॅच्युअर लव्ह स्टोरी नात्यांची गोष्ट आहे, पण ती नात्यांची गोष्ट असताना सुद्धा ती आपल्या घराघरातली गोष्ट किती वाटेल याच्यासाठी आम्ही सगळेजण छान पद्धतीने प्रयत्न करतोय. आणि मला वाटतं की ही गोष्ट ही नाती आणि समर आणि स्वानंदीची एक लव्ह स्टोरी भावेल तुम्हाला. मला आता एक गोष्ट खूप चांगली काय वाटते माहितीये का, कारण आपण आता मालिकेबद्दल बोलतोय आणि केंद्रस्थानी एक दिग्दर्शक बसलाय. जनरली तुम्ही जे आता म्हणालात ना की मालिका हे व्यवसायाचा एक व्यवसाय म्हणून आपण बघतो,
जनरली आपण असं म्हणतो की सिनेमा हे दिग्दर्शकाचं माध्यम आहे आणि उपहासात्मक किंवा गमतीने असं म्हणतो की मालिका हे ईपीचं माध्यम आहे. तुम्ही इतके वर्ष काम करताय, हे सगळे कलाकारही या माध्यमात काम करताय, यांना सगळ्यांनाही अनुभव आहे. पण खरंच मालिका करताना दिग्दर्शकाचा से कितपत असतो किंवा मालिका सुरू झाल्यानंतर एका विशिष्ट कालावधीपर्यंत असतो किंवा काय असतं दिग्दर्शक? नाही, माहीत नाही, मला असा अनुभव आलेला नाही. म्हणजे जर आला असता तर मी नक्की शेअर केला असता तो. पण मुळात हे अगदी बरोबर आहे. मालिका हे रायटरचं माध्यम आहे पहिलं. आणि याचं कारण असं ना, रोज एका गोष्टीला रोज नव्याने बघणं, त्याच्यात नवीन घटना बांधणं, त्या पात्रांची मोड बांधून त्या पात्रांच्या वतीने गोष्ट सांगत नेणं ही खूप कठीण गोष्ट. म्हणजे जसं आज तुमच्याच माध्यमाचा विचार केला तर तुम्हाला रोज येणाऱ्या बातम्या, त्याच बातम्या काही अशा वेगळ्या अंगाने येणाऱ्या नसतात, त्याचा परिणामसुद्धा तुम्हाला माहीत असतो. पण तरीसुद्धा तीच बातमी कशी नवीन आहे, कशी छान आहे किंवा कशा पद्धतीने प्रभावीपणे लोकांसमोर ती जाऊ शकेल हे मांडण्यासाठी जसं एक पत्रकार म्हणून तुमचं एक मोठं योगदान आहे त्या गोष्टीला, तसंच इथे सुद्धा रायटरचं, म्हणजे डिरेक्टर हा सेकंड चेअरवर होतं आणि हे मान्य केलं पाहिजे. म्हणजे त्याच्यात काही चूक नाही किंवा त्याच्यात काही कमीपणा पण नाही. कारण त्याला सुचलं चांगलं तर मी चांगलं काहीतरी दाखवू शकेल, त्याला सुचलंच नाही चांगलं काही तर मी काही दाखवू शकणार नाही. कारण 2.5 तासांचा सिनेमा लिहिणं, नाटक लिहिणं, याला ना एक सुरुवात मध्य शेवट असतो. मालिकेत तसं ना, मालिकेला सुरुवात असते, शेवट ना रायटरला माहीत असतो, ना चॅनलला माहीत असतो, कोणालाच माहीत असतो. तो सुरुवात होते त्या प्रवासाला आणि त्या प्रवासातनं ते सगळं घडत जातं. त्यामुळे पण एक मात्र नक्की आहे, असं नाही आहे की टेलिव्हिजनमध्ये दिग्दर्शकाला कसं काही छान वागणूक मिळत नाही किंवा मान नाही वगैरे वगैरे. आणि माझ्या प्रवासात मला कधीच ती गोष्ट जाणवली नाही, आजही सुद्धा. म्हणजे खरं तर इथे या पी आरमध्ये माझं येण्याचं काहीच कारण नाही. म्हणजे मी काही तसा काही चेहरा नाही आहे किंवा माझ्यामुळे 4 प्रेक्षक येतील आणि बघायला लागतील वगैरे. चंद्र दिग्दर्शक काय करतो हे माझ्या आईला ह्या 2 वर्षापूर्वी कळालंय. तिलाही माहित नाही, तिला फक्त टीव्हीवर नाव येतं माझं म्हणून तेवढ्यातलं तेवढं. आणि नातेवाईक खूप माझे गुणगान गातात एवढंच, कारण सोशल मीडियावर कधीतरी यांच्या रीलमध्ये, कोणाच्या तरी रीलमध्ये मी दिसतो. त्याची हीच माझी तिच्यासोबतची ओळख आहे. पण अगदी ते काही मान्य. पण चॅनलमध्ये सुद्धा, म्हणजे आज जसं मी तुम्हाला म्हटलं की ह्या शोच्या प्रोसेसमध्ये सुद्धा प्रत्येक मिटिंगला दिग्दर्शकाला बोलवलं जातं. कथा मांडल्यानंतर ती योग्य आहे की नाही, त्यांची पात्रांची रचना. आणि आत्ता इतकं खेळीमेळीचं वातावरण आहे की तुम्हाला सांगितलं, तुम्ही जर म्हटलं की नाही मला असं वाटतं की हे नको करूया. म्हणजे आत्ताच येण्यापूर्वी आम्ही प्रेस कॉन्फरन्समध्ये मी माझ्या निर्मात्याला म्हणाल की मी पहिला एपिसोड बघितला, पण त्याच्यातनं 3 ते 4 शॉट्स मला असं वाटतं आपण चेंज केले पाहिजे, मी ते रिशूट करतो. मी कधीच, कारण मला वाटतं की हे मला करायला हवं. त्यांनी लगेच मान्यताही दिली. सो असं नाही आहे की दिग्दर्शकाला काही से नाही आहे किंवा तो काही बोलू शकत नाही. किंवा चॅनलसुद्धा म्हणजे आजसुद्धा चॅनलमुळेच मी इथे येऊ शकलो. चॅनलने मला सांगितलं नसतं मी माझ्या घरी गेलो असतो सगळं. याचा अर्थ दिग्दर्शकाला मान्यता आहे, मान आहे. शेवटी तेच आहे, दादा म्हणाला तसं की तुमचं काम बोलतं. मग ते ॲक्टर, डिरेक्टर कोणी असो, त्या कामातनं जर लोकांना ते काम आवडलं तर लोक तुम्हाला विचारतात. माझा शो चालला तर मला पुढचा शो मिळणार आहे, माझा शो नाही चालला तर मला पुढचा शो नाही मिळेल. याचा अर्थ माझा टॅलेंट भाग वेगळा होतो. पण ते काम किती परिणाम पद्धतीने मी पोहोचवतोय, ते जर पोहोचलं तर मला असं वाटतं की ते योग्य असतं. आणि ते प्रत्येकाच्या टेक्निशियन, म्हणजे मी DOP असो कोणीही असो. आत्ता तसं टेलिव्हिजनमध्ये खूप चांगले दिवस आहेत असं मी म्हणेल. याचं कारण असं की पूर्वी असं व्हायचं, म्हणजे एक भीती आहे की तुम्ही जेव्हा सिनियर डिरेक्टर होता ना तेव्हा तुम्हाला किती काम मिळेल मला माहीत नसतं, कारण त्याच्यावर खूप गणितं बांधलेली असं, म्हणजे इकॉनॉमिकली गणितं असतात. कारण साधी गोष्ट, मी आज जर सुबोध दादांना विचारायचं असेल तर ते धाडस करायला 3.5 महिने लागले, म्हणजे विचार करा. कारण त्याच्यात खूप वेगवेगळ्या गणितांचा विचार केला जातो. म्हणजे इकॉनॉमिकली तर आहे, तारखा आहे, तसं दिग्दर्शकांच्या बाबतीत सुद्धा होतं की बाबा हे सिनियर डिरेक्टर आहेत, सो त्यांना कुठला शो द्यायचा, कुठला शो द्यायचा नाही, त्याच्या मागच्या आर्थिक गणितं काय आहेत आणि त्यांच्या आजूबाजूचा पसारा. त्यामुळे कधीकधी आज काही छान उत्तम दिग्दर्शक ज्यांच्या हाताखाली मी शिकलेलो आहे ते सुद्धा आहेत. कधीकधी त्यांच्याकडे काही शो आहेत, आता नाही आहेत. पण म्हणून त्या दिग्दर्शकांना मान नाही किंवा सन्मान नाही असं नाही आहे. चॅनलमध्ये मी आत्ता जेव्हा कुठल्याही मिटिंगला जातो काय तर दिग्दर्शक मी माझ्यासमोर बोलत असतील असं नाही, पण मी जेव्हा सेटवर असतो ना तरीसुद्धा एखादा सीन चेंज जरी करायचा असतो एडिटमध्ये, तिथे विचारलं जातं मला. सो मला असं वाटतं की ही सर्वात मोठी पोचपावती आहे एक दिग्दर्शकाला विचारणं. आणि टेलिव्हिजन EPचं माध्यम नाही आहे जर तुमच्याकडे असं काही म्हणत असाल तर. कारण ते काय, जसं सुबोधदादा म्हटलं, मी स्वतः सुबोधदादा का म्हणतो, कारण त्याच्याकडे खूप अनुभव आहे. याचं कारण असं की ना त्या दिवसाची ना एक शेड्यूल, एक गणित मांडलेली असतात आणि ती गणित मांडणारा एक व्यक्ती असतो.
कारण प्रत्येक डिपार्टमेंटचा एक हेड असतो. त्या ईपीचं ते काम असतं की त्या दिवसाचं एक शेड्यूल करणं, त्या शेड्यूलप्रमाणे काम होते की नाही बघणं, त्याला लागणाऱ्या आजूबाजूच्या गरजा पुरवणं. त्याच्यामुळे त्याला काय होतं की तारखासुद्धा त्याच्याकडे असतात, उद्याचं शूटचं शेड्यूलसुद्धा त्याच्याकडे असतं. म्हणून मे बी म्हणत असतील, पण तसं नाही आहे. ते रायटरचं माध्यम आहे, ईपीचं माध्यम नाही. आणि दिग्दर्शकाला मान आहे, सन्मान आहे. शेवटी तेच आहे की तुम्ही तुमच्या कामाने ते सिद्ध करा. मग ते कुठल्याही माध्यम, सिनेमा असो किंवा टेलिव्हिजन असो किंवा कुठेही असो. थँक्यू. तुम्ही सगळ्यांचं कास्टिंग अचूक केलं तसं मला सांगायचं वाटतंय की दिग्दर्शकाचं कास्टिंग सुद्धा अचूक झालेलं आहे या प्रोजेक्टमध्ये. याला ॲड ऑन फक्त मी चंदू सरांबद्दल एक सांगते. आता मी तर सातत्याने करतेच आहे टेलिव्हिजन. मी आज इनफॅक्ट प्रमोशनला पण म्हणाले की आपल्या आता प्रमोशन्स आणि सगळ्या गोष्टी इतक्या वाढल्यात की मी सुबोधदाराला सकाळी आम्हाला एंट्री घेतानाच म्हणाले की यार पूर्वी सोपं होतं ना, जा काम करा घरी जा संपलं वालं. आता तसं नाही होत. तर तशा काही वेळा ना टेलिव्हिजन करताना ही खंत असते की टेलिव्हिजन त्याची गोष्ट ही घटनांचं माध्यम म्हणजे हल्ली झाले, घटनांची गोष्ट झाली ही घटना त्याच्या पुढची त्याच्या पुढची त्याच्या पुढची असं आपण करत जातोय. आणि गेली काही वर्ष ना सातत्याने असं डोक्यात माझ्या येत राहिलं होतं आत्ताच्या काही 4-5 वर्षांमध्ये की अरे नाती कधी बांधणार आपण पहिला एपिसोड करतो ना, त्या एपिसोडमध्येच आपण फ्रीज पॉइंटला काहीतरी एक धमाका दाखवतोय आणि आपण पुढे जातोय. पण त्या वडिलांचं मुलीशी, आईचं मुलाशी, भावंडांचं हे नातं का म्हणजे ह्याच्यावर हल्ली फार लक्ष नाही दिलं जाते. आणि मी आहे त्या माध्यमात, त्यामुळे मी हे बोलू शकते आत्ता की मी पाहिलंय, मी केलंय आणि मला त्याचा त्रासही झालाय की अरे पण त्या 2 बहिणींचं नातं का नाही, मग त्या भावाचं आणि बहिणीचं का नाही. तर मला ह्यांचं कौतुक सांगावं असं वाटतंय की लेखिका तर आम्हाला कमाल मिळालेल्याच आहेत, कारण मधुगंधा आणि मुग्धा हे कमालीचं कॉम्बिनेशन आहे. त्यामुळे लिखाण तर उत्कृष्ट होऊन येतच. पण टेलिव्हिजनचं काय होतं ना, कारण ह्याला एंड नाही आहे आणि कारण ही गोष्ट आपण डे बाय डे त्याच्यावर काम करून ती रचली जाते. सिनेमासारखं किंवा नाटकासारखं आधी वर्षभर काम करून स्क्रिप्ट तयार होत नाही. त्यामुळे ती लिखाण जे आपल्या हातात येतं त्याच्या पुढे ना डिरेक्टर हा टेलिव्हिजनचा त्या बिटवीन द लाईन्स लिहिण्याचं काम करतो, म्हणजे करतो किंवा करत नाही. तर हा दिग्दर्शक ते करणार आहे. आणि आत्ता मी जे काही जेवढं शूट केलंय त्यात मला खूप त्या 4-5 वर्षानंतरची खंत माझी आता भरून निघाली आहे की ना या मालिकेमध्ये पुन्हा एकदा नाती दिसणार आहेत. मग ते सुबोधदाराचं त्याच्या आजीबरोबरचं असू दे, माझं माझ्या बाबांबरोबरचं असू दे. आणि जी गोष्ट खरं तर मला वाटतं इंडिव्हिज्युअली की टेलिव्हिजनमध्ये ही मिस होते आणि लोकांना कदाचित म्हणजे आता आम्ही म्हणतो की 12 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी 9चा TRP बघितलाय, 10चा TRP बघितलाय, आज 4.5चा TRP आला तर लोक खुश आहेत. तर मला असं वाटतंय वैयक्तिक की कदाचित ही गोष्ट पण मिस करत असेल का, जसं मी मिस करते करायला तसं प्रेक्षक बघायला मिस करत असेल का. तर ही गोष्ट पण इथे भरून निघते. घटना आहेतच, त्या घडणारच आहेत, गोष्ट पुढे जाणारच आहे, पण ती नात्यांना घेऊन पुढे जाणार आहे या प्रोजेक्टमध्ये असं मला वाटतंय. आणि ह्याचं क्रेडिट त्या माणसाला आहे असं मला वाटतंय. की तुमच्याकडून आम्हाला जाणून घ्यायचं की यापूर्वीपर्यंत मराठी मालिकांकडे बघण्याचं तुमचा दृष्टिकोन कसा होता आणि आज सगळ्यांसोबत काम करताना जसं दादा म्हणाला की काही एपिसोड शूट झाले, काही एडिट झाले. मराठी मालिका सुरुवातीपासूनच मी बघते, कारण मातृभाषाच आहे माझी ती. पण असं बोलायचं नाही खरं की हिंदीपेक्षा जास्त मी मराठी मालिका बघते, काम हिंदीमध्ये करत असलं तरी. पण आणि मला आवडतात ही, कारण मला असं वाटतं की गोष्ट किंवा जी थीम असते ती मराठी मालिकांमध्ये जास्त जपली जाते असं वाटतं. आता काही मे बी कोणाला फॉलो करतायत किंवा मार्केट बघतायत म्हणून आय डोंट नो की त्यांचे काय प्रॉब्लेम्स आहेत, म्हणून थोडासा चेंज होतो. पण बरेच जण हे सगळं टिकवण्याचा प्रयत्न करतात की म्हणजे जसं आपलं जे लाईफ आहे मराठी माणसं तर त्याच्यातलं टिकवण्याचा प्रयत्न करतात की जास्त उगीच कोणाला फॉलो करून करायचं नाही. त्याच्यामुळे मी आणि बघत असल्यामुळे मला माहिती की ह्या मालिका ज्या आहेत त्याच्यात आणि हे जसं आम्ही म्हणतो की रायटर सर म्हणाले आणि त्याच्यानंतर दिग्दर्शक ते आहेच, पण आमचा रायटरशी जास्त संबंध येत नाही. त्याच्यामुळे त्यांनी जे लिहिले ते आम्हाला ह्यांच्याच कडनं कळतं, म्हणजे दिग्दर्शकाकडनं कळतं. आणि त्यांनी जे आम्हाला सांगितलं, माझाच एक प्रॉब्लेम येतो की सगळे दिग्दर्शक आता माझ्यापेक्षा लहान वयानी आणि अनुभवानी, म्हणजे जास्त वर्ष मी काम केले म्हणून. त्याच्यामुळे मला सांगायला लागतं सगळ्यात पहिल्या दिवशी. आणि सरांना पण मी सांगितलं होतं की सर माझं वय माझा अनुभव लक्षात घेऊ नका,
तुम्ही, कारण दिस इज युअर बेबी रायटर्स आणि तुम्ही आमच्या पुढे हे सगळं मांडणार आहात. त्याच्यामुळे आम्ही ठीक आहे, आमचा रोल, आमचं व्यक्तिमत्व काय पात्र असेल जे, पण त्याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे, कारण इट्स युअर बेबी ॲक्च्युली. सो आम्ही जरी किती विचार केला तरी थोडासा आमचा संकुचितच असेल, कारण असं पण होत नाही ना की पूर्ण स्क्रिप्ट आपल्याला 52 एपिसोडचं मिळाले किंवा डेली सोपमध्ये ते शक्य नाही आहे. तर त्याच्यामुळे तुम्हाला जे काय वाटते ते तुम्ही सांगा, इतके पर्सेंट इतकं पाहिजे, इतकं पाहिजे, इतकं पाहिजे, इतकं पाहिजे. आणि असं असतं की बहुतेक असे मिळतात दिग्दर्शक, कधी कधी कोणाला ते वेळेचं आणि किंवा एपिसोड जायचं आहे, हो ते फुटेज किती, असं पण प्रॉब्लेम असतो लोकांचा. पण नाही तर मग असं असतं की एक तर मी डायरेक्टरची आर्टिस्ट आहे मुख्य, पण असे डायरेक्टर्स मिळालेत की जे तुम्हाला असं सूट पण देतात की तुम्ही पण विचार करा त्याच्याबद्दल आणि काय सजेस्ट केलं तुम्ही तर ते मानतात पण. मग त्याच्यामुळे तुम्हाला काम करताना पण फ्री वाटतं आणि शिकायला खूप मिळतं. म्हणजे अजूनसुद्धा मला असं वाटतं माझं अजून लर्निंग प्रोसेस आहे 50-60 वर्षानंतर. कारण काय आपलंच काम असं नाही, पण दुसऱ्या आर्टिस्टला कसं समजवतायत सर, म्हणजे तिथेसुद्धा आपल्याला शिकायला मिळतं. किंवा दुसरे आर्टिस्ट कसं करतायत काम. म्हणजे मला असं वाटतं मोबाईल घेऊन बसण्यापेक्षा सेटवर तुम्ही ह्या क्षेत्रामध्ये आहात तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी जास्त, कारण प्रत्येक दिवशी तुम्ही काहीतरी शिकतच असता. आर्टिस्टकडनं म्हणा किंवा इव्हन टेक्निशियन्सकडनं म्हणा किंवा दिग्दर्शक आहेत त्यांच्याकडनं म्हणा, म्हणजे किंवा DOPकडनं, सगळ्यांकडनंच. तर मला असं वाटतं असं जर केलं ना तर तुमचा प्रवास पण सुखकर होतो आणि जे तुमच्याबरोबर काम करतात किंवा तुमच्याकडनं काम करून घेतात त्यांच्यासाठी पण हे जरा सोपंच असतं. कारण मला सगळं कळतं, मला सगळं माहिती, असं झालं तर जरा गडबड होते. मग ती कुठल्याही क्षेत्रामध्ये मला असं वाटतं. तर जोपर्यंत डोळे, कान आणि हे इथे उघडे आणि शिकण्याची आहे तर एजचा काही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही, त्याच्यात काही कमीपणा सुद्धा वाटत नाही मला. तुम्ही आज जे कलाकार आपल्यासोबत आहेत, त्या प्रत्येकाविषयी काय निरीक्षण तुम्हाला जाणवलं, चांगलं वाईट तुम्हाला जे सांगावं असं वाटेल? बघू रे मला हे बघा, माझं काय आहे, रोल कसाही असो, कितीही असो, छोटासा असो, पण जो खरं स्वतःच्या म्हणजे स्वतःचं मन लावून किंवा शिस्तीने किंवा जसं लगन के साथ आपण आणि कमिटमेंट किंवा सिन्सिअरिटी आणि डिसिप्लिनी काम करतो ना, त्या कुठल्याही कलाकाराबद्दल मला आदर वाटतो. आणि म्हटले फॉर्च्युनेटली सगळे समोर बसलेत म्हणून नाही आहे, पण जेवढं काय आम्ही थोडे दिवस शूटिंग केलं आहे ते बघितल्यावर असं वाटतं की आपल्यासारखे, म्हणजे आपल्याला बरं वाटेल असं नाही. कारण जिकडे असं नाही दिसत ना तिकडे कधी कधी तुम्हाला, कारण सगळ्याच स्तराचे लोक भेटतात ना, म्हणजे अशी पण लोक भेटतात की माझं काय वाक्य आहे, अच्छा मेरा आपके बात का है क्या, मेरा डायलॉग आपका लास्ट क्या है, अच्छा उसके बाद मुझे बोलणं. अरे पण त्याच्या मागे पुढे पाठीमागे आहे काय, काय नाही. मग ते असं अशी लोक भेटली की जे ज्यांचं म्हणजे आपल्याला हे नाही होत ना, बसत नाही ते कारण ओल्ड स्कूल म्हणा, काही म्हणा तुम्ही, पण जेव्हा आपल्यासारखीच लोक भेटतात ना, मग ते त्यांचं वय काही असो, आपल्यापेक्षा किती लहान असो, अनुभव पण कमी, पण मग असं वाटतं आपलेच आहेत. म्हणजे आपण जो विचार करतो आणि आपण जितक्या सिन्सिअरली काम करतोय तेवढेच करणारी लोक भेटली, तेवढेच काम करून घेणारे लोक भेटले की मग मजा येते त्याच्यामध्ये, जास्त आपल्याला पण शिकायला मिळतं त्याच्यामध्ये खूप तसं. प्रत्येक कलाकारात चांगलं काम करण्यासाठी एखादा प्रोजेक्ट हाती दिला, म्हणजे टीव्ही असेल, सिनेमा असेल, तुम्ही म्हणाला की काही प्रोजेक्ट चांगले होतात, काही फसतात. पण जेव्हा एखादा प्रोजेक्ट फसतो किंवा अनेक तांत्रिक कारणामुळे तो बंद होतो किंवा चालत नाही एखादा सिनेमा, अशा वेळेला कलाकार म्हणून काय तुझी मनस्थिती असते, त्याला टॅकल कसं करतो? मला सुरुवातीला खूप त्रास व्हायचा. मी जेव्हा आलो नुकतं तेव्हा खूप सारे सिनेमे त्याला अवॉर्ड्स मिळाली पण ते रिलीज नाही झाले. लोकांना माहितीच नाहीत की जे सिनेमे कधी येऊन गेले. मग असं वाटतं की महत्त्वाचं काय, अवॉर्ड मिळणं महत्त्वाचं आहे का लोकांपर्यंत जाणं महत्त्वाचं आहे, सिनेमा चालणं महत्त्वाचं आहे. आणि त्याची उत्तरच मला मिळत नव्हती. मला कळतच नव्हतं की महत्त्वाचं काय आहे, म्हणजे आपण इथे का. आणि मग हे सगळं करता करता बालगंधर्वचा प्रवास तिथपर्यंत आल्यानंतर पुन्हा मला त्या विचारांकडे गेलो, ज्या विचारांसाठी किंवा ज्या विचारांनी मी मुळात अभिनय करायचं ठरवलं, व्यावसायिक अभिनेता म्हणून काम करायचं ठरवलं. मला असं वाटतं की मी का आलो इथे, हू एम आय, पुन्हा आपल्याला तिकडेच जायला लागतं. मी इथे आलो कारण मला काम करायला आवडतं. मी इथे यासाठी नाही आलो की मला कामाचे रिझल्ट्स बघायला आवडतात. बरोबर, मी नाटकात आम्ही स्पर्धेमध्ये काम करायचो तेव्हा अर्थात आमची अपेक्षा असायची की आम्हाला बक्षीस मिळावं.
पण ते बक्षीस नाही मिळालं म्हणून आमचं काम करणं नाही थांबलं. त्यामुळे आनंद बक्षिसातला होता का कामातला होता? अभिनयातला होता का आपला अभिनय कोणीतरी ठरवणार की हा सर्वोत्कृष्ट अभिनय त्याच्यासाठी आपल्याला बक्षीस देणार, मग तो बक्षिसातला अभिनय आनंद आहे का आपण अभिनय आपल्याला करायला मिळतोय, आपल्याला एखादी गोष्ट जी मनापासून कोणाला तरी सांगावीशी वाटते ती आपल्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचा आनंद आहे का त्याला अवॉर्ड मिळाल्याचा आनंद आहे? आणि माझं उत्तर मला मिळालं की आपल्याला काम करण्यातला आनंद आहे. मला एखादी व्यक्तिरेखा साकार करण्यातला जो आनंद मिळतो तो बक्षीस घेतल्यानंतर फार फार तर एखाद दिवस टिकतो, पण एखादी भूमिका चांगली झाल्यानंतरचा आनंद चिरकाल आहे. बालगंधर्व साकारल्यानंतरचा आनंद आयुष्यभर कोणी नाही काढून घेऊ शकत. लोकमान्य साकारल्यानंतरचा आनंद आयुष्यभर कोणी नाही काढून घेऊ शकत. घाणेकरचा आनंद कोणीच नाही काढून घेऊ शकत. तसं तुला पाहते रे, आत्ता मी तुझ्याशी बोलतोय ना, आत्ता आपण सिरियल विषयी बोलतोय आणि चंदूला पण हे मला सांगायला आवडेल. स्वतःच स्वतःविषयीच्या कौतुकासाठी नाहीये, पण आपण टेलिव्हिजनचा रीच आणि माध्यमाचं महत्त्व यावर बोलतोय म्हणून आत्ता ताई बोलत असतानाच मला मेसेज आला म्हणून मी बघितले, वाजले म्हणून. चंदू तुझ्यासाठी पण आहे हा, कारण तुला पात्रेसाठी आहे त्यामुळे हा तुझ्यासाठी पण आहे. हा एका मुस्लिम स्त्रीचा मेसेज आहे जी आय थिंक तिच्या देशावरनं कळते की ती अमेरिकेत राहते पण ती मुस्लिम आहे. ठीक आहे. तिचा मेसेज आहे, गॉट टू नो यू आफ्टर रीडिंग कमेंट्स ऑन तुमसे तुम तक दॅट टुक मी टू यूट्यूब अँड फाइंड दिस सिरियल विच वॉज तुला पाहते रे. Though no English subtitles, but you showed the class integrity and grace to its fulfillness. Superb, fell in love with your smile. त्याच्यानंतर देवेंद्र सिंग हा पंजाबचा पोरगा आहे. हेलो, हाउ आर यू सर? मैं आपका बहुत बड़ा फ़ैन हूँ. आपको पता नहीं मैं पंजाबी हूँ और मुझे मराठी का एम तक भी नहीं पता और मैं आपकी सीरियल देख रहा हूँ. तुला पाहते रे 149वें एपिसोड पर हूँ. व्हाट अ एक्टिंग. आई सीरियसली लव यू सो मच सर. बस अंदाज से देख रहा हूँ कि आप क्या बोलते हो सीरियल में, बट आई लाइक योर एक्टिंग. त्याला मराठी पण नाही येत. हां, हा दुसरा अजून एक पंजाबी. माय नेम इज मनप्रीत अँड आय एम फ्रॉम पंजाब. आय वॉच युअर सिरियल तुला पाहते रे जस्ट अ फ्यू डेज अगो. आय ओनली नो 20% मराठी बट आय अंडरस्टूड द सिरियल कम्प्लिटली अँड आय वॉच ऑल द एपिसोड्स इन 3 days. आय लाईक युअर एक्टिंग अ लॉट. बेस्ट विशेस फॉर ऑल युअर फ्युचर प्रोजेक्ट्स. हे कशावरून आलंय? माझी फिल्म बघून आलंय? घाणेकर बघून आलंय का? बालगंधर्व बघून आलंय का? कट्यार बघून आलंय? काय बघून आलंय? तुला पाहते रे काय फिल्म आहे. आणि हा एक नाही आहे. आत्ता तुला पाहते रे बघून मला शेकडोनी मेसेजेस येतात आणि ते सगळे नॉन महाराष्ट्रीयन्स आहेत. त्यातल्या एकालाही मराठी कळत नाही आणि ते एका वन गो मध्ये सिरियल बघतात. 280 एपिसोड 280 एपिसोड रिपीटेडली बघतात 15-15, 20-20 वेळा एका बैठकीत. आनंद कसला आहे मग? कामाचा आनंद आहे ना. त्यामुळे ज्या क्षणी काम माझं संपतं, सिनेमाचा शेवटचा दिवस असतो, सिनेमाचं डबिंग असतं, ज्या दिवशी डबिंग संपलं त्या दिवशी मी सिनेमाला जय हिंद जय महाराष्ट्र करतो. त्या सिनेमाच्या पुढच्या कुठल्याही यशाशी अपयशाशी माझा दुरान्वयी संबंध ठेवत नाही मी, कारण मला त्याच्यात अडकायचंच नाही आहे. मी हे तुला वाचून दाखवलं कारण हे येत आहेत म्हणून वाचून दाखवलं. तुला पाहते रे संपलं. आमच्यासाठी केव्हा संपलंय? लोकांना त्याच्यातनं अजूनही आनंद मिळतोय ना. मी नाही त्याच्यात अडकून पडलोय. माझ्यासाठी तो प्रोजेक्ट संपला. थँक्यू सो मच. जय हिंद जय महाराष्ट्र. पुढचं इथे माझी परत शून्यापासून सुरुवात आहे. या समरवरती मला परत पहिल्यापासून प्रेम करायला लागणार आहे. ह्याच्यात मला विक्रांत सरंजामेला आणून नाही चालणार. तो गेला. हे नवीन आहे पोरग माझ्यासाठी. त्याला उभं करायचंय मला. त्याच्या छोट्या छोट्या गोष्टी मला शोधायला लागतील, त्याच्यामध्ये भरायला लागतील, त्याचे एक्सप्रेशन शोधायला लागतील, त्याचा सूर शोधायला लागेल, त्याच्या हालचाली, मुवमेंट, स्माईल. हे जेव्हा येईल तेव्हा समर राजवाडे एक स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून उभं राहील. आणि ही सिरियल ज्या दिवशी संपेल त्या दिवशी मी त्याला जय हिंद जय महाराष्ट्र करीन आणि मी दुसरीकडे वळीन. आता त्याच्या यशात अपयशात अवॉर्ड्स पुरस्कार
या सगळ्यापासून मी केव्हाच बाहेर आलो आहे, कारण त्याचं मर्म मला समजलं आहे. अभिनयातला आनंद माझ्याकडनं कोणीच काढून घेऊ शकत नाही. ना कुठला पुरस्कार काढून घेऊ शकत, ना हाऊसफुलचे बोर्ड काढून घेऊ शकत, ना रिकाम्या खुर्च्या काढून घेऊ शकत, ना कोणीच काढून घेऊ शकत नाही. मला काम करण्यातला जो आनंद मिळतोय, मोरासारखा आहे ना. मोर तुला आनंद वाटतो म्हणून पिसारा फुलवत नाही, त्याला स्वतःला वाटतं म्हणून तो पिसारा फुलवतो. ज्या क्षणी तो तुझ्यासाठी पिसारा फुलवायला सुरुवात करेल ना, त्या क्षणी त्याचं मोरपण संपलेलं असेल. मला असं वाटतं कलाकारांनी पहिल्यांदा स्वतःच्या आनंदासाठी कला सादर केली पाहिजे. तू जर इतरांच्या डोळ्यामध्ये तुझ्या कलेतला आनंद शोधायला लागलास तर तू त्या स्वतःच्या कलाकृतीचा आनंदच कधी घेऊ शकणार नाहीस. पौर्णिमा, तुला विचारायचं मला, आज कॉलेज पासआउट्स म्हणा किंवा नवोदित कलाकार म्हणा सातत्याने टीव्हीकडे येण्याचा प्रयत्न येत आहेत, त्याचे प्रयत्न करत आहेत, ते कास्टिंग म्हणा किंवा इथं सगळं असं ही कॉम्पिटिशन इतकी असताना नवीन सगळ्या जनरेशनची, अशा वेळेला जे अजूनही चाचपडत आहेत, ज्यांना आणखी पुढे काम करायचं आहे, प्रस्थापित आणखी व्हायचं आहे, या टप्प्याला असताना तुझी मनस्थिती काय असते काम करताना वेळेला किंवा एखादा प्रोजेक्ट निवडताना? जसं सुबोधदा म्हणाला की कुठलंही माध्यम हे महत्त्वाचं नाही आहे, तुम्ही काय काम करता, कुठल्या ताकदीने काम करता, हे जास्त महत्त्वाचं आहे. जसं की माझं हे सुबोधदादांबरोबरचं 4थं काम आहे, पण तुला बहात्तरीमध्ये आम्ही एकदा काम केलं आणि आत्ता हे 2रं. अदरवाईज आम्ही एका फिल्ममध्ये काम केलं आहे आणि एका वेगळ्या माध्यमातून काम केलं, ज्याच्यामध्ये यूट्यूबद्वारे जो एक सिरीज असते त्यामध्ये आम्ही काम केलं आहे. त्यामुळे मला असं काही वेगळेपण वाटत नाही. ऑफकोर्स ते कॅरेक्टर्स खूप वेगळे होते, पण काम करतानाचा जोश, काम करतानाचं जे आपलं जे द्यायचं असतं त्या कॅरेक्टरला, ते सगळं सेमच होतं. आणि मला हे खूप सांगायला आवडेल की म्हणजे माझ्यासाठी आता मी अनुभवलं आहे म्हणून की एकाच माणसाबरोबर मी 4थ्यांदा काम करते आहे, पण ॲज वी ऑल नो की ही इज अ ब्रिलियंट ॲक्टर, पण त्याच्याबरोबरच ही इज अ वर्सटाईल ॲक्टर. आणि मी हे अगदी समोरून अनुभवलं आहे. आणि ऑफकोर्स इथे खूप जणांनी अनुभवलं असेल, पण मला हे सांगायला खूप आनंद होतो की माध्यम आणि काहीच इम्पॉर्टंट नाही आहे. आपण कुठल्या म्हणजे काय करतोय, कुठल्या ताकदीचं काम करतो, हे जास्त माझ्यासाठी इम्पॉर्टंट आहे. आणि म्हणूनच मी सुद्धा ठरवलं होतं की आपण थोडा ब्रेक घेऊया. पण जस्ट बिकॉज मला कळलं की झी मराठी, चंदू सर आणि सुबोधदादा हा माझा जो कम्फर्ट झोन आहे, ज्यांच्याकडून मला खूप गोष्टी शिकायला मिळणार आहेत. जसं ही इज माय इन्स्पिरेशन. मी त्यांना अजूनही म्हणजे समोर नाही सांगितलेलं. ॲक्टर म्हणून ही इज कमाल, पण माणूस म्हणून पण ते तितकेच खूप कमाल आहेत. खूप गोष्टी शिकण्यासारख्या आहेत त्यांच्या सेटवर सुद्धा. म्हणजे मी त्यांची एक एक गोष्ट ऑब्झर्व करत असते. फॉर एक्झाम्पल एक मला किस्सा, म्हणजे अगदीच मी आता वेगळ्या टॉपिकवरती बोलते की तुला बहादरेच्या वेळेला जर ते एखाद्या समोरच्या माणसाशी बोलत आहेत, तर आपला जो असा व्हिज्युअल जो आपला एरिया असतो 180 डिग्रीज, तिथे काय चाललं ही इज व्हेरी अलर्ट, ही इज व्हेरी अटेंटिव्ह. सो इथे पण ते तेवढ्याच कॉन्सन्ट्रेशनने ते ऐकतायत. पण आणि एखादा माणूस इथे त्यांच्याशी बोलतो, ते पटकन त्याला पाणी पण देतील, कारण इथे कोणतरी. सो त्यांचं इतकं लक्ष असतं बारकाईने. आणि अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी, त्यांचं पुस्तक वाचणं, मध्ये मध्ये यु नो पुढच्या माणसाला आपल्याला माहिती नसतं की त्यांनी आपल्याला बघितलेलं दॅट वी आर अँक्शियस, तर ते पटकन हे पण करतात यु नो की होऊन जाईल, हा एक कॉन्फिडन्स देतात. सो अशा खूप छोट्या छोट्या गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. आणि म्हणून मला असं वाटतं की चांगल्या लोकांबरोबर काम करणं, चांगलं काम करणं इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. एका मालिकेतून दुसऱ्या मालिकेत थेट प्रोजेक्ट मिळणं, काम मिळणं, जसं स्क्रिप्ट कॉम्पिटिशनचे अनेक पर्याय सगळ्यांसमोर उपलब्ध असतात, सगळ्यांना काम करायचे असतात. अशा वेळेला तू ते टॅकल कसं करतो? तुझ्यासाठी ती कॉम्पिटिशन कशी असते? स्वतःशी असते, सहकलाकारांशी असते, कशी असते? इनिशियली तर ती स्वतःशीच असली पाहिजे असं मला वाटतं. कारण की विराज जे ह्याच्या आधी मी कॅरेक्टर पोर्ट्रे केलेलं, ते खूप रिच घरातलं होतं, परतून एक त्याची खूप लाडावलेली बायको होती, असं त्याचं कॅरेक्टर होतं. पण
आता ह्या रोलसाठी रोहनसाठी जर आपण कन्सिडर केलं की खूप लोक असतील, पण स्टील मी विचार केला की ऑडिशनमध्ये मी काय वेगळं करू शकतो की ह्या कॅरेक्टरला. आता त्या दिवशी जसं आमचा सीन झाला चंदू सरांसोबत ऑफिसमध्ये, समर ऑफिसमध्ये, तर तिथे असं एक काहीतरी आपण कॅरेक्टरमध्ये टाकतो. तसं तो जर अँशियस झाला तर तो पाय हलवायला लागतो जोरजोरात, असे काही झाले. तर सॉक्स टाकणं हे जसं सरांनी ॲड केलं आहे हे तुम्हाला सिरियल बघताना कळेलच. पण इन शॉर्ट हेच माझं म्हणणं आहे की स्वतःची जर कॉम्पिटिशन असेल तर मग आपण इझिली पुढे जाऊ शकतो, रॅदर दॅन आजूबाजूला जर बघत राहिलो तर खूप कन्फ्युजन होणार. कारण की असं कोणीही असू शकतं की जो रोहन हे कॅरेक्टर खूप वेगळ्या वेनी पोर्ट्रे करेल, पण जे मी माझ्या डोक्यात ठरवलं आहे, जे माझ्या मनात आहे की आपण हे असं टॅकल करायला हवं किंवा हे असं करायला हवं. सो आफ्टर ऑल मला हेच वाटतं की स्वतःचीच कॉम्पिटिशन असायला हवं. हां, अर्थात आपण आजूबाजूला बघून शिकायला हवंच नवीन गोष्टी. जसं मी त्या दिवशी सुबोध सरांसोबत एक सीन केला, तिथे मला एक रिअलाईज झालं की तो जो सीन होता त्या आधी त्यांचं भांडण झालेलं कॅरेक्टरमध्ये, समरचं आणि स्वानंदीचं भांडण झालेलं. सो त्यांनी पूर्ण तो सीन परत आपण एक वेगळ्या मूडमध्ये करूया असं केल्यानंतर जो ड्रास्टिक चेंज मी बघितला त्यांच्यामध्ये की माय गॉड, म्हणजे असं कसं होऊ शकतं. थोड्या वेळपूर्वी ते एक वेगळाच ॲक्ट करत होते आणि आता एकदम ते स्ट्रिक्ट झाले आहेत 2 मिनिटातच. सो ते बघूनही असं वाटतं की म्हणजे वाव यार, ह्या सगळ्या गोष्टी आपण आपल्यातही आणल्या पाहिजेत. आणि सो असे चॅलेंजेससुद्धा आपल्यालाही कधीतरी लाईफमध्ये येणार, तो आपण ते फेस केले पाहिजेत. सो स्वतःचीच कॉम्पिटिशन असलेलं बेटर आहे असं मला वाटतं. सुरुवातीला सर्वसाधारण आपल्या टीव्हीचा प्राईम टाईम 7 ते 9, 7 ते 10 असा होता. मध्यंतरी मग तो थोडा अलीकडे आला, 6च्या मालिका चॅनलने आणल्या, थोड्या 5:30च्या आणल्या. आता दुपारचा एक टाइम स्लॉट सुरू झाला. खरंच प्राईम टाइम महत्वाचा असतो का मालिकेसाठी? तुमच्यापर्यंत काय चित्र येतं जेव्हा एखादी मालिका उचलून दुसरीकडे फिरवली जाते? कारण नेमकं कलाकार म्हणून तुम्हाला काय असतं वाटतं? आपल्या बोलण्यात कधी किती वाजता मालिका आहे आणि मग मी करेन असं कधी आलंय? 8ला आहे का? नाही, मी नाही करणार. दुपारची आहे मग नाहीच करणार मी. तुझा संबंध काय त्याच्याशी? पहिली गोष्ट, तू ॲक्टर आहेस, तुला या कॅरेक्टरसाठी घेतलंय, याचे तुला पैसे मिळणार आहेत, तुझे इतके दिवस लागणार आहेत, तुला तेवढंच करायचं आहे आणि तुला बाहेर जायचं आहे. तो कॉल आयदर प्रोडक्शन हाऊसचा आहे, चॅनलचा आहे, फार फार तर दिग्दर्शक त्याच्यामध्ये काहीतरी म्हणू शकतो. ॲक्टरचा संबंध आला कुठे? आणि स्लॉट बदलला म्हणून ॲक्टर म्हणजे उद्या तुम्ही प्रयोगाला तुम्हाला रात्रीचा मिळेल, तुम्ही दुपारचा तर घाण प्रयोग करणार आहात. 8चा असेल तर उत्तम करणार, दुपारी 4चा मिळाल तर काय वाईट प्रयोग करणार आहात. आणि सिनेमा पण वेगवेगळ्या एक्सप्रेशनचे देऊन ठेवणार का तुम्ही? की सकाळी 11चा लागला शो तर आमचं चांगलं काम नसेल, पण संध्याकाळचा मिळाला 6चं तर आमचं चांगलं काम बघायला मिळेल असा पिक्चर करणार आहात? काय करणार आहात तुम्ही? तुमचा संबंध काय या गोष्टीशी ॲक्टर म्हणून? तुम्हाला ज्याच्यासाठी घेतले तेवढंच करा. जो तुमचा संबंध नाही त्याच्यात लक्ष घालू नका. तुम्हाला चांगलं काम करता यावं किंवा चांगलं काम करता येतं म्हणून घेतलंय. स्लॉट चेंज झाला आणि आम्हाला दुःख झाला, तुमचं कामच नाही आहे ते. तुमचा संबंधच नाही त्या गोष्टींशी. तुम्ही कॉन्ट्रॅक्ट केलेत का? 7:30चा असेल तरच मी काम करणार. हा मुद्दाच कुठनं आला? हा कलाकारांचा संबंधच नाही पण या मुद्द्याशी. हा पूर्णपणे चॅनलचा डिसिजन आहे. ह्याच्यात कलाकारांचा संबंध आला कुठे? दिग्दर्शकाचाही संबंध नाही खरं तर. फार फार तर प्रोडक्शन हाऊसचा असू शकतो, ह्याच्या पलीकडे कोणाचा असू शकत नाही. माझ्या आईला फार वाईट वाटलं दुपारचा स्लॉट झाला. तुझ्या आईचा संबंध काय त्याशी? तू झी5 वर बघ, त्याच वेळेस बघ आणि 7:30 वाजता. काहीही संबंध नाही. आपण, मला असं वाटतं की जेवढं आपलं काम आहे ना तेवढंच आपण करावं. जे आपलं काम नाही ना त्याच्यात आपण लक्ष घालू नये. उद्या आता हा 7:30चा शो जर झीनी ठरवलं की नाही मला 2:30चा करायचा आहे, तर आमचा काय संबंध आहे माझा आणि तेजूचा? त्यांचं चॅनल, त्यांचे पैसे, ते ठरवणार कुठे लावायचं आहे. मला काम करण्यासाठी घेतलंय. दुपारच्या स्लॉट केले, माझे पैसे कमी झाले तर माझा संबंध येईल, बरोबर ना? पण मला जर तेवढेच देत आहेत तर तुम्ही 2:30चा लावा नाही तर 6:30चा लावा. माझा काय संबंध आहे?
सगळ्यांना विचारते आणि ते उत्तर प्रत्येकाकडून वेगळं वेगळं हवं ते असं की आपली ही मालिका प्रेक्षकांनी का बघावी, प्रत्येकाकडून मला एक एक रिझन हवंय, ते रिझन प्रत्येकाचं वेगळं असावं, रिपीट रिझन नको. त्यामुळे प्रेक्षकांना एक छान 6 कारणं मिळतील. नात्यांची गंमत अनुभवायची असेल ना आजच्या म्हणजे जसं आता एक नवीन ट्रेंड आला की झॅन्झी, ह्यात हे शब्द अचानक आपल्याला घराघरात कळायला लागलेत. तर ही सगळी जी नात्या कुठून तयार झाली, कशी तयार झाली माहीत नाही, पण ती झॅन्झी मला पण माहीत नव्हतं. पण या मालिकेमुळे ना मी सगळा अभ्यास केला या सगळ्या की बाबा काय झॅन्झी म्हणजे काय, त्यांची काय लक्षणं असतात. मला तर ॲब्सोल्युटली लक्षणं असतात त्यांची, मी अभ्यास केला आहे. आणि याचं कारणच असं की ना ती पात्र खरी आजची वाटावी, आणि जर ज्यांना आजची खरी वाटणारी पात्र बघायची असेल, त्यांच्या नात्यांची गंमत बघायची असेल, तर ही मालिका नक्की बघावी लागेल. मला असं वाटतं की म्हणजे आयुष्यात सुद्धा मला नाती जोडायला आणि नाती जपायला टिकवायला खूप आवडतं, आणि तसा मी प्रयत्न पण खूप करते. आणि ही जी मालिका आहे ती नात्यांवर जास्त भर देणारी आहे, म्हणून मला असं वाटतं ती मला, आणि अशी बरीचशी लोकं आहेत की ज्यांना अशी चांगली नाती जपणं जोडणं, तर मला असं वाटतं त्याच्यासाठी ही लोकांनी ही मालिका जरूर बघावी. कारण चांगल्या गोष्टी बघण्यासाठी लोकसुद्धा उत्सुक असतात, तर त्याच्यामुळे ही मालिका लोकांकडनं बघितली जाईल आणि कुठेतरी आयडेंटिफिकेशन होईल, हो असंच असतं ना, असंच असतं ना. म्हणजे असं काहीतरी की आउट ऑफ द वे जाऊन किंवा काहीतरी नाही काही काही मालिकात आपण बोलतो बघा, हे असं नाही होत रिअल लाईफमध्ये, हे असं कुठे होतं. ती पॉयझनची वाटली, मला सगळं विचारते, रे काय गं तुमच्या सिरियलमध्ये असते ते पॉयझन ठेवलेलं असतं का घरामध्ये, ती विषाची बाटली तयारच असते का नेहमी, म्हणजे पटकन ती कॉफीमध्ये घातलं जातं किंवा त्या गोळ्या कुठेतरी पदरात बांधल्या जातात, त्या घेऊनच फिरतात का ह्या बायका, असं कुठे बघितलं. म्हणजे आता मी तिकडची म्हणून मला असं विचारले जातात प्रश्न, असं कधी होत नाही. असं जरा ठीक आहे, हेवे दावे सगळं असतं, पण ते जे रिअल लाईफमध्ये असतं ते का नाही दाखवत. म्हटलं तुम्हीच चालवता ना अशा, मी असं म्हणते, मी तुम्हीच चालवता ना, तुम्हाला असं काहीतरी ड्रॅमॅटिक व्हायला पाहिजे किंवा असं काहीतरी व्हायला पाहिजे ज्याच्यामध्ये असं अच्छा हो हां असं व्हायला पाहिजे, म्हणून म्हटलं हे विशेष सर्कल झालं असेल तुमच्यामुळे, असं मी त्यांच्यावर उलटवते. पण खरंच असं वाटतं की नाती जी आहे ती कशी असावीत, किंवा नात्यांमधले जे एक नॅचरल काय असतील प्रॉब्लेम्स किंवा हेवे दावे ते असले तर चालतील. पण म्हणून मला असं वाटतं की ही मालिका जी आहे ती आणि ही जी वीण आहे ती घट्टच आहे, ती लोकांना पण आवडणार, आणि याच्यामध्ये जी मायेची ऊब आहे ती सगळ्या लोकांपर्यंत पोचेल आणि सगळ्या लोकांना ते बघायला आवडेल आणि ते एक्सपिरियन्स करायला पण आवडेल, म्हणून चालेल खूप. आपल्याला तर माहिती आहे की यामध्ये मी जसं म्हणाले की ॲव्हेंजर्स एकत्र आलेत, म्हणजे ॲव्हेंजर्सच आहेत, ही बेस्ट टीम आहे. तर त्यामुळे बेस्ट डिरेक्शन, बेस्ट रायटिंग, बेस्ट परफॉर्मन्सेस हे तर दिसणार आहेत. पण त्यापेक्षाही जास्त आजकाल जे आपण बघतो, जे खूपच नॉर्मल झालेलं आहे, धूमतनाना फॅक्टर प्रत्येक सिरियलमध्ये, त्यापेक्षा एक आपल्याला रिलेटेबल गोष्ट बघायला मिळणार आहे प्रत्येक एज ग्रुपची. म्हणजे ऑफकोर्स ही फ्रेश जोडी पण आहे, फ्रेश वाईब देणारी, आणि त्याच्याबरोबर जेनझी अशी पण एक स्टोरी आहे, आणि शिवाय आजी, अशा सगळ्याच एज ग्रुपचे जे काही लोक आहेत, सो त्यांनाही रिलेटेबल गोष्ट सगळ्यांपर्यंत पोहोचणार आहे चांगल्या डिरेक्शनने आणि चांगल्या परफॉर्मन्सेसने. सो मला तर असं वाटतं की यू शुड वॉच इट. थोडं धाडसी स्टेटमेंट आहे, पण हल्ली सगळ्या मालिका सारख्याच वाटतात असं म्हणणाऱ्यांना ही मालिका वेगळी असेल, आणि हे जे काही म्हणणं आहे हे पडताळून बघण्यासाठी पहा ही मालिका. पण थोडंसं असं काय झालं माहिती आहे का, कधी कधी आय डोंट नो की काय त्यांचं इकॉनॉमिक्सचा काय प्रॉब्लेम असतो, म्हणजे प्रोड्युसर्स किंवा असं म्हणतात उसके जैसा कोई ट्विस्ट लेके हो ना, असं पण सांगितलं जातं की तशी काहीतरी गोष्ट आणा ना त्याच्यामध्ये. कधी ते बघा ती चालले ना मालिका, तर त्याच्यामध्ये अरे पण त्यांचं बॅकग्राऊंड वेगळं आहे, त्यांची गोष्ट वेगळी आहे, पण असं खूप वेळा मी ऐकलं आहे, वो कुछ ड्रामा उनके जैसा ला, वो देखो वो मालिका चल रही ना उसमें. तर आय डोंट नो क्या प्रॉब्लेम आहे, पण असं नसावं. मला असं वाटतं की प्रत्येक मालिका जीवनाशी जोडलेली तशी असावी. तुम्ही करताय म्हणून आम्ही करतोय किंवा हे चालू आहे म्हणून ते चालू कर, असं नसावं असं वाटतं. मला असं वाटतं की जे नाती म्हणजे
रिलेशन्स जे एवढे वर्ष आपण बोलतोय की टेलिव्हिजनमध्ये मिसिंग होते, तो जो गोडवा किंवा ते जे कम्फर्ट झोन मिसिंग होतं ते या सिरियलमधून तुम्हाला खूप नीट प्रकारे पाहता येईल. वेअरएज मला हे सुद्धा वाटतं की आता बिंग रोहनचं कॅरेक्टर एक मिडल क्लास मुलगा आहे. सो असं असतंच की एखाद्या मिडल क्लास मुलाला एखादी मुलगी आवडत असते जी आउट ऑफ अवर लीग असते, म्हणजे आपल्याला माहितीच असतं की ही नाहीच आपण कधी हे करू शकत. बट रोहन आणि अधिरा हे कॅरेक्टर्स तसेच असणार आहेत. त्यामध्ये माझी कशी तारांबळ उडेल किंवा मग बॉईजला रिलेट होणारी गोष्ट, हर एक मुलाला जे बॉय नेक्स्ट डोअर जो असतो त्यांना रिलेट होणारी ही गोष्ट असेल. वरून गोड नातं ह्या तुम्हाला सिरियलमधून बघायला मिळेल. या सगळ्या कारणांमुळे तुम्ही बघावी ही सिरियल असं मला वाटतं. झी मराठीच्या मालिकांनी आजपर्यंत एक लोकांना आनंद देण्याची परंपरा जपली आहे आणि फार सुंदर स्मरणी राहतील अशा मालिका त्यांनी कायमच केल्यात. त्याच मालिकांची परंपरा पुढे चालवणारी ही मालिका आहे. मला खात्री आहे ती तुम्हाला नक्की आवडेल. थँक्यू सो मच. छान छान गप्पांसाठी आणि टीव्ही हे माध्यम उत्तमरित्या आपल्या वाचकांच्या समोर उलगडण्यासाठी आणि तितक्याच जबाबदारीने ते आम्ही वाचकांना